आम्ही पिकाबरोबर दोस्ती करायच्या ऐवजी रोगाबरोबर दोस्ती केली. मित्रांनो, रोगाचे जीवाणू जर आम्ही आणत नाही तर मग आम्हाला हे मित्र जीवाणू का आणावे लागतात? कारण त्याच्या पाठीमागे धंदा आहे. कारण ते औषध नाही आणि तो रोगही नाही. रोगही खोटा, औषधही खोट. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जुन्या औषधांची रिझल्ट येत नाही. मला सांगा, जीवजंतूंच्या वाट्याला असलेला आहार आपण खातो का? जनावरांना असलेला आहार आपण खातो का? मग किड्या मुंगे आणि रोगांनी ग्रस्त झालेला आहार, भाजीपाला, फळं आम्ही कसे काय खातो? मला सांगा, पूर्वीच्या काळामध्ये गहू केवढा व्हायचा का नाही? आता केवढा होतो? माझा पोर केवढे होते? तुम्ही जर मिल्क चार्जर रेग्युलर चालू ठेवला ना आणि जर त्याला जर वैदिकचा चारा जर दिला तर गाई जर 5 लिटरची असेल ना तर तुमचं जे वासरू आहे त्याचे कंटिन्यू वर्षभर जर गर्भधारणेच्या काळात जर तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळणार जे वासरू आहे ते वासरू मिनिमम त्याच्यापेक्षा 1.5 पट दूध देणार तयार होत. 2-2 वर्ष किटाळं पडेल राहता शेतीमध्ये. हॅलो, अरे जे खत स्वतःला पुजू शकत नाही ते तुमच्या मातीला काय देणार आहे? भुसा. गेले होते जरा दोन्ही बाजूला बघितलं का नदीकडं? किती सुंदर आहे ना. बघा योग बघा. सकाळी मी थांबलो तिथे येताना आणि मी ते पाहिलं चित्र आणि माझे डोळे चमकले. मी अक्षरशः घाबरून गेलो, हादरून गेलो ते बघून. हे चित्र पाहिल्यावर जो जाणकार माणूस आहे ना त्याला घाम फुटतो. का बरं माहितीये का? एवढे क्षार हे काय? तुमच्या पाण्यामध्ये साठलेलं मीठ आलं कुठून? वॉटर सोल्युबल. जर एवढा मोठा मिरचीचा गोळा आणि चतुर्भर भाकर आली तर काय करेल? खाल्लं जाणार नाही. पण तुम्हाला खायचीच वेळ आली तर काय नाही, इनकमिंग बंद, आउटगोईंग. माझ्या शेतीमध्ये काय इन्कम बंद, नुसता खर्च चालू. का बरं माहितीये का? त्याचं कारण आहे युरियामध्ये गांडूळ टाकल्यावर मरून जाते. जो युरिया खाल्यावर चांगली 400-500 किलोची गाय मरून जाते तो युरिया आणून टाकतो, मातीला टाकतो आणि आमची माती हळूहळू काय करतो आम्ही? नापीक करतोय. केमिकल आणि ऑर्गॅनिकचं फ्युजन, केमो ऑर्गॅनिक. धड ते केमिकल आहे नाही आणि धड ऑर्गॅनिक आहे नाही, हे मध्येच लटकलेलं आहे आणि ह्या लटकलेल्या सगळे लटकलेले आहे. हे भविष्य, आमचं भविष्य काय शेतकऱ्यांचं लटकलेलं आहे. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे का हे जर तिन्ही पण शेती करू शकत नाही आम्ही, मग शेती करायची कशी? तुम्ही मोठ्या जनसंख्येचं पोट भरलं. अहो पण ते पोट कशाने भरलं? भुशानी. आतमधला जो चौथा होता ना तो चौथा होता जनावरांसाठी आणि मातीसाठी. तो यांनी आमच्या पोटात घातला आणि माती आणि जनावर काय मारले? ठार उपाशी मारले. या जगामध्ये प्रकृतीशिवाय कुणीही नवीन निर्मिती करू शकत नाही. आणि जर आम्ही नवीन निर्मिती म्हणतोय ना तर काहीच नाही हो. मागच्या खिशातले पैसे वरच्या खिशात टाकायचे आणि अनुदान भेटलं म्हणायचं. आमच्याच मातीतला कस ओढून काढला आणि आमचे बंगले बांधून दिले आणि आमच्या अशा प्रकारे आमचा विकास दाखवला. या विकासाने आम्ही विकसित नाही झालो, आम्ही भकास झालो. का? आता आमच्या पुढच्या पिढीच्या ताब्यात काय द्यायचं? वाळू द्यायची का? बरं वाळू असती तर ती बी ठीक होती. सिमेंटचे घर बांधायला विक्री जरी असती. या मातीमध्ये एवढं विष आहे की ती माती कुणच कामाची नाही. आणि जर विचारता की सर तुम्ही कंटेंट का नाही टाकत? अहो सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या प्रोडक्ट कंटेंट टाकले तर त्याचे सगळे डुप्लिकेट बनवले लोकांना. डुप्लिकेट बनल्यावर फायदा कोणाचा आहे? डुप्लिकेट बनवणार मालाचा, बरोबर आहे. तोटा कोणाचा आहे आणि बदनामी कोणाची आहे? आमची. हेच तर पाहिजे त्यांना. आणि म्हणून त्याच्यावर आपण वैदिकचं जे मास्टर पीस आहे आपलं त्याच्यावर कंटेंट टाकत नाही. जोपर्यंत महाराष्ट्रातला शेवटचा शेतकरी याचा वापर करत नाही तोपर्यंत याच्यावर कंटेंट टाकायचे नाही. काय गरज आहे? सगळे श्रीमंत झाले का मग टाकून देऊ कंटेंट, मग काय फरक नाही पडत. हा 20,000 17-18 हजाराचं मिल्क चार्जर चालतात. काय बो कारण एवढं? त्याच्यातून फायदा आहे ना. लोकांना ते माग दिसून राहिलं, तुम्हाला फायदा दिसून राहिला. फायदा त्याच्यातून म्हणजे त्यांना उकड्यामध्ये 150 लिटर दूध लागतं दररोज. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना म्हैस चेंज करावं लागायची. जी कमी झाली ती बदलायची आणि नवी घेऊन यायची जास्त दुधाची. पण 4 महिन्यामध्ये त्यांना एकही म्हैस बदलावी का नाही लागली? त्याचं कारण काय होतं?
जेव्हा तुम्ही त्या म्हशीचं गर्भधारण करता माझा आल्यानंतर तिथून पुढे दूध काय होतं, परंतु मिल्क चार्जरची ताकद अशी आहे का तुमचं दूध 7व्या महिन्यापर्यंत टिकून राहतं. त्यांच्याकडं एक रेडा आहे, त्याचा त्यांनी अनुभव सांगितला आम्हाला. म्हणजे पहिला तो आहे ना म्हशीजवळ जर गेला ना असा गणगण करायचा इकड तिकडं, आणि 1-2 वेळेस त्याचा ट्राय झाला का तो थांबून घ्यायचा. त्यांचा डायलॉग त्यांच्या शब्दामध्ये त्या म्हशी जोड घेऊन जायचं त्याला, हा तेव्हा म्हणजे जास्ती हिरणी करायचा तो. अच्छा, जोश नसायचा, नाही असायचा ना, थकल्यासारखा थकल्यासारखा. म्हणजे 1 किंवा 2च खांडी लावायचा तो. बर आता सोडला म्हणजे 4-5 लावायचे. म्हशी शांतता करतो तो. बापरे. त्यांचं शेण पूर्वी 6-6 महिने असे किटाड तयार व्हायचे असे. तिथं आम्ही उकरलं वरती 1.5 महिन्याचं ताजं शेण उचललं. त्याच्यावरती 1.5 महिन्याचं शेण पूर्ण चिकन झालेलं, कंपोस्ट झालेलं. सांगा, जे शेण स्वतःला कंपोस्ट करण्याची ताकद ठेवतं ते जीवाणूंना उपाशी ठेवेल का? हे महत्वाचं आहे. आम्ही काय सांगतो, जीवाणूंना काय सोडू, जीवाणूंचा आहार सोडा. मग सॉइल चार्जर काय आहे, जीवाणूंचा आहार आहे, कारण त्याच्यामध्ये ह्युमस आहे. माझं तर मत असं आहे का प्रत्येकाने आपल्या घरी कारखाना तयार केला पाहिजे खताचा. स्वतःचं घरचं शेणखत एवढं कसदार करायचं का परत पूर्वीसारखी शेती झाली पाहिजे. पैसा वापरत नाही, कारण माझं स्वप्न असं आहे जेव्हा मी प्रत्येक शेतकऱ्याचा जो माल तयार होतो ना त्या मालाला मॉल टाकत नाही मी, तोपर्यंत थांबायचं नाही. तुम्हाला माहिती आहे का, झाडाला संवेदना असतात. तुमच्या मनात काय चाललं हे झाडाला कळतं. डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी काय शिकवलं, तुमच्या हृदयाची धडधड झाडाच्या आतमध्ये पोहोचते, स्पंदन. तुमच्या हृदयामध्ये जर चांगली धडधड चालू असेल तर झाडाला चांगलं कळतं. तुमच्या हृदयामध्ये जर असं भीतीदायक काय असेल त्याला कळतं. आणि हा प्रयोग अमेरिकेमधल्या काही शास्त्रज्ञांनी केला. म्हणजे तुम्ही कोणत्या भावनेने खत टाकता हे इथपर्यंत झाडाच्या प्रतिक्रिया असते. आणि आम्ही शेती कशी करतो, एकदम हे असते काहीतरी ते काय झाडाचं आहे त्याला काय, अरे पण सजीवित आहे. हे आम्हाला वेद काळामध्ये शिकवले. वेद काळामध्ये सांगितलं, वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. मित्रांनो, हे झाड नाहीये, तुम्ही लावलेले संत्र्याचे केळीचे झाड नाहीये, ते तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर आहे. आता मिनरल मिक्सचर आणि मिल्क चार्जर दोघांचं नाव सारखं वाटतं आणि ते द्यायचं पण तेवढंच आहे. त्याच्यामुळे असं वाटतं का दोन्ही सारखंच आहे. आणि मग ते काय करतात, त्याच्याबरोबर तुलना करतात, महाग म्हणतात. आता बेंटेक्सची आणि सोन्याची पण तुलना होऊ शकते का? तुम्ही माझ्या मागचे डाळिंबाच्या काळातले फोटो पाहिले, हा तुम्हाला माझ्यापेक्षा वयस्कर वाटतो का नाही वाटतो, खरं सांगा. हा फोटो माझा किती वर्षापूर्वीचा आहे, 8 वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा मी फक्त माझ्यासाठी जगत होतो, मला मोठं व्हायचं होतं, मला शेती करायची होती, मला काहीतरी. आज मी माझ्यासाठी जगतच नाही, मी सगळ्यांसाठी जगतो, दुसऱ्यांसाठी जगतो. तर मी तरुण होत चाललो, हे लक्षात घ्या. ही प्रकृती अशीच आहे. तुम्ही तुमच्या शेतीबरोबर शेजारच्या जे शेतीचा विचार करा, तुमची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. आज आमचं कसं माहिती का, डबडे बाटल्या बदलून आम्ही औषध फवारतो. आमचे दुश्मन जग नाहीये, आम्हीच आहोत. आणि आमच्यामध्ये दुश्मन कोण घुसला, केमिकल रूपी रावण आमच्यात घुसलेला आहे. नमस्कार मित्रांनो, ज्ञान फार महत्वाचं आहे. आणि ज्ञान जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही योग्य वेळी योग्य गोष्ट करू शकता. समजा आज आपल्याकडे हेलिकॉप्टर असलं तरी आपण चालू नाही शकत. समजा याच्यापैकी बरेच जण आहेत, मी जर एंडेवरची कारची चावी जर दिली तर ते जास्तीत जास्त चान्सेस आहे पुढे जाऊन ठोकणार तिकडून. तुमच्याकडे आज 2 लिटरची गाय आहे, तुम्हाला मी 20 लिटरची गाय दिली तर तुम्ही श्रीमंत व्हाल का? नाही म्हणताय सगळे. कारण तिचं नुसतं 20 लिटर दूध असून उपयोग नाहीये, ते काढता आलं पाहिजे. तिला तेवढं खाऊ घालता आलं पाहिजे आणि तिच्याकडनं तेवढं दूध घेता आलं पाहिजे. समस्या ही आहे की आम्हाला ते दूध काढता येत नाही. का बरं काढता येत नाही सर? आमच्याकडे तिला मस्टाटीस होतो, आमच्याकडे लंपी होतो, आमच्याकडे चिडताप होतो, माश्या होतात, म्हणजे 17 प्रकारचे प्रॉब्लेम आमच्याकडे होतात. मला तुम्हाला एवढं सांगायचं मित्रांनो की तुम्हाला जर खरंच यशस्वी व्हायचं नाही शेतीमध्ये, पहिलं शेती काय ते शिका. आपण शेती नाही करतोय, आपण मजुरी करतोय. आपल्या जमिनीमध्ये आपण मजुरी करतोय आणि ते कशी आणि काय हे तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे. मी कमीत कमी माझं हे 22-23 वर्ष आहे शेतकऱ्यांबरोबर. तर सगळा अनुभव गाठीशी घेऊन मी तो तुम्हाला आज इथं ओतण्याचा प्रयत्न करणार आहे.
ज्या मेंदूमध्ये शेतीचं ज्ञान पाहिजे त्या मेंदूमध्ये काय भांडण, टाइमपास, मनोरंजन नको नको. आता शेती गुडघ्यातली राहिलेली नाही, हे लक्षात ठेवा. इथून पाठीमागे आमच्या मातीला माज होता म्हणून आमची मजा होती. आता मातीचा माज आम्ही उतरवला तर आमचा पण उतरला. आता इथून पुढे मजा नाही, इथून पुढे सजा. आणि ती सजा होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे. केळीमध्ये प्रमुख समस्या काय करपाय. शास्त्रज्ञांनी सांगितलं की रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे करपा येत होतो, ज्याच्यामुळे आमची शेती तेच बंद करायचं. मग करपा आलेलं चालेल पण ते नाही बंद करता यायचं. आम्ही पिकाबरोबर दोस्ती करायच्या ऐवजी रोगाबरोबर दोस्ती केली. पिकाला आम्ही रोगासहित स्वीकारण्याची मानसिकता तयार केली. म्हणजे तुम्ही जर रोगाला स्वीकारलं तर तुम्ही आरोग्य कधी शोधू शकत नाही. तुम्ही त्या रोगाच्या दिशेने जाणार, त्याच्यासोबतच जगायचं. ही आम्ही काय करून घेतली मानसिकता. का? कारण आम्हाला माहिती दुसरा मार्ग नाही. कारण जैविक करून पाहिलं ते वाईट आहे का? नाही, ते अनैसर्गिक आहे. कसं? नैसर्गिक शेतीच्या नावाखाली अनैसर्गिक गोष्ट करता तुम्ही. कशी? मला सांगा. सगळ्यात पहिली गोष्ट जी जैविक शेती आहे, जीवाणू आहे. ते जीवाणू कसे जीव जगतात? सेंद्रिय कर्ब, जमिनीतला कस, ऑर्गॅनिक मॅटर, बरोबर आहे की नाही? तोच जर जमिनीमध्ये तुमचा खराब झालेला आहे, नाहीच आहे. हा सर, आडामध्येच पाणी नाही तर हौदामध्ये काय करणार? टँकर सोडणार का? मग ही शेती कशी करणार? तसं तुमचे जीवाणू हे स्वतःहून निर्माण झाले पाहिजे. मला सांगा, रोगाचे जीवाणू तुम्ही तयार करता का? कुठला रोग येतो त्याचे जीवाणू तुम्ही तयार करता का? तुमचा भावना देऊन फवारतो का? नाही. पण किती रायवाळा असू द्या, पण असले होते तो त्याला माहिती याच्या फवारला होत्या दिवशी माझ्या वावरात आहे. रोगाचे जीवाणू जर आम्ही आणत नाही तर मग आम्हाला हे मित्र जीवाणू का आणावे लागतात? कारण याच्या पाठीमागे धंदा आहे. आम्हाला तेच शिकवलं जातं ज्याच्यामध्ये काहीतरी धंदा आहे. लक्षात घ्या. आम्हाला ते रहस्य कोणी शिकवत नाही ज्याच्यामध्ये धंदा नाही. घरच्या घरी जीवाणू बनवायला कोणी शिकवतं का? नाही. हा, ड्रम मध्ये बनवायला शिकवतात. ड्रम मध्ये आमच्या पंजोबाने, खापर पंजोबाने कधी जीवाणू बनवले ते हो? हा, मग हे आमचं संस्कृतीमधून कधी आलं नाही. ही रासायनिक शेतीची सावली आहे. लक्षात ठेवा. की जैविक शेती मग काय आहे? रासायनिक शेतीची सावली. का? बिमारी चलते आणि दवा भी चलती रे. जीवाणू सोडायचे आणि रासायनिक शेतीचे परिणाम कमी करायचे, परत जीवाणू सोडायचे, परत रासायनिक खत सोडायचे, परत जीवाणू सोडायचे. हे काय आहे? चक्र आहे. मला सांगा, तुम्ही जर दही बनवायचे तुम्हाला, तुम्ही एकदा दही तुमच्याकडे असेल, तुम्हाला विरजन लोकांकडून आणायला लागतं का? काहीच गरज नाही. विरजन असेल तुमच्याकडं तर तुम्हाला दही विकत घ्यायची गरज आहे का? दूध घरचं असल्यावर नाही. हाच प्रॉब्लेम काय आहे आमच्या जमिनीमध्ये. आज आम्ही काय करतो? जीवाणू सोडतो. आता मला एक सांगा, जीवाणूचं आम्ही कल्चर सोडू शकतो का पूर्ण मातीला पुरतील एवढे जीवाणू सोडू शकतो? कल्चर म्हणजे काय हो? विरजन. तुमच्या घरी पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीमध्ये तुम्ही जर विरजन टाकलं, सकाळपर्यंत दही तयार होईल. बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर ना? ते पाणी टाकत नाही मला का बरं? अच्छा, म्हणजे पाण्यापासून दही नाही होत का? विरजन तर आहे ना? हा, हे गडबड आहे, गडबड आहे, गडबड. ह्या गडबडीचा फायदा सगळ्यांनी घेतला. नीट लक्षात घ्या, गडबड कोण राहिली? जगामध्ये रोग आणि किडी नाहीये, पण आम्हाला रोग आणि किडीवर काम करायला सांगितलं जाऊ शकतं. आता मला सांगा, तुम्ही माझ्या सावलीच्या मागे लागले, माझी सावली पकडली, तुम्ही मला कधी पकडा? बघा, थोडीशी पुन्हा डोक्याला ताण देणारी गोष्ट सांगतो. या जगामध्ये अंधार आहे का प्रकाश आहे? अंधार म्हणजे काय? मला सांगा, बटन दाबून प्रकाश केला जाऊ शकतो. अंधार करून दाखवा, बटन दाबून करा ना. अंधार करता येतो का? नाही, काही नाही, लाईट बंद करा. अरे पण लाईट बंद नाही करायची ना, पण डायरेक्ट अंधार करायचा. म्हणजे अंधार हा प्रकाशाचा काय आहे? अभाव आहे. अभाव म्हणजे नाहीये प्रकाश म्हणून अंधार आहे. अंधाराला स्वतःचं अस्तित्व नाही. तसं ज्ञान, ज्ञानाला अस्तित्व आहे. अज्ञानाला अस्तित्व आहे का? नीट समजून घ्या.
मला तुम्हाला काय सांगायचंय, तसं रोगाला अस्तित्व नाही, किडीला अस्तित्व नाही. मग तुम्ही म्हणा आम्ही ज्याला फवारा मारलो ते काय, फार सोपं उत्तर यायचं. नीट लक्षात घ्या. भाकरी असते बघा, ताजी भाकरी कोण खातं? अरे आपण खातो ना, काय प्रश्न आहे का? आणि ती शिळी झाल्यावर ती कोणा टाकतो आपण? गाईला, कुत्र्याला, जनावराला. खरे खोटे? बरोबर आहे. थांबा थांबा, अजून थांबा. अजून शिळी झाली, तिला काय लागते? बुरशी लागली ना, म्हणजे रोगात झाला ना तिला. हॅलो, मग कधी बरोबर ना तुम्ही पिठामध्ये थोडं 22 घ्या, मग भाकरी करा ना, बुरशीच नाही लागणार. बुरशीनाशक आहे हो, कार्बेंडिझम. म्हणजे एक लक्षात घ्या, जर त्याच्यामध्ये आम्ही जर बुरशीनाशक टाकलं तर माणूस जगणार नाही. आज मला सांगा, ज्या पिकांना आम्ही फवारे मारतो ते पिकं जगू राहिले का? आम्हाला काय सांगितलं तर रोगामुळे जळाले. ते प्रत्यक्षात कशामुळे जगू राहिले हे माहितीये का? कार्बेंडिझम 2 ग्रॅमनी टाका बरं, क्लोरोपायरीफॉस 5 ml फवारा बरं. जे तुमच्यासाठी औषध आहे ते 2 मिनिटांमध्ये काय झालं, त्या पिकासाठी विष. काय झालं? विष. पाणी तुम्ही 1 ग्लास पिले, 10 ग्लास पिले, काही मरणार आहे का? दूध तुम्ही अर्धा ग्लास पिले, 2 ग्लास पिले, मरणार आहे का? मग त्यांनी का बरोबर राहिलं? कारण ते औषध नाही आणि तो रोगही नाही. रोगही खोटा, औषधही खोटं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जुन्या औषधांची रिझल्ट येत नाही. मुळात समस्या ही आहे की ज्या वेळेस भाकर ताजी होती, तिच्यामध्ये अन्नद्रव्य होते, तिच्यामध्ये मिनरल्स होते, पौष्टिक घटक होते, तेव्हा ती ताकदवार जीवाने खाल्ली. जेव्हा ती निकस झाली तेव्हा ती कमजोर जीवाने खाल्ली. जनावराला काही पण चालतं, म्हणजे का? तिला निकस आहार पण चालतो. बघा, जे माणसांना चालत नाही ते सगळं कोणा टाकतो आपण? कारण त्याची पात्रता काय आहे म्हणून त्याला बांधून ठेवतो आपण. आणि मग त्याच्यापेक्षाही जर खराब झाली तर मग ती जीवजंतू खातात. मग मला सांगा, जीवजंतूंच्या वाट्याला असलेला आहार आपण खातो का? जनावरांना असलेला आहार आपण खातो का? मग किड्या, मुंगे आणि रोगांनी ग्रस्त झालेला आहार, भाजीपाला, फळं आम्ही कसे काय खातो? मला सांगा, पूर्वीच्या घरामध्ये गहू केवढा व्हायचा का नाही? आता केवढा होतो? माझा पोर केवढे होते? बघा, मी तुम्हाला फक्त आरसा दाखवून राहिलो, बाकी दुसरं काहीच नाही. माझं जेवढं ऑब्झर्वेशन आहे, गाईच्या पोटी वासरू येतं ना, ते जर गाई 10 लिटरची असेल ना तर वासरू 7 लिटरचं येतं. हॅलो, त्याच्यामुळे ब्रीडिंग वालाच धंदा चालू झाला. तुम्ही जर मिल्क चार्जर रेग्युलर चालू ठेवला ना, आणि जर त्याला जर वैदिकचा चारा जर दिला, तर गाई जर 5 लिटरची असेल ना, तर तुमचं जे वासरू आहे त्याचे कंटिन्यू वर्षभर जर गर्भधारणेच्या काळात जर तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळणार जे वासरू आहे ते वासरू मिनिमम त्याच्यापेक्षा 1.5 पट दूध देणार तयार होतं. म्हणजे कालवड असेल, शेळी असेल, काय तुमचं पारडी असेल म्हशीची. मग ते वापरायला चालू केलं. आता ती पहिला रोज कालवड आहे, तिने पण 25 लिटर दूध दिलं. हा, आणि तिच्या आईने 18 लिटरच्या पुढे कधी दिलंच नाही. म्हणजे ती घरचीच आहे. काय कारण? कारण मुळात आमचं जेनेटिक स्ट्रॉंग आहे. कारण स्वतः संभाजीराजे किती किलोची तलवार होती ते? 65, म्हणजे 60वर 5 ना. आताच्या पोरांचं वजन तरी 65 आहे का? त्याची तलवार द्या बरं हातामध्ये, ते त्याच्या खाली पडून मरण. उचलता उचलता अहो पोते आमचे 100वरून किती वेळ आले? 50वरून किती वेळ आले? तरी पोर म्हणते हात लावले. आता 4 जणांची गरज आहे हात लावायची, बाकी दुसरी काही गरज नाही राहिली. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही आमची शेती चालली कुठे, आणि आम्ही त्याचा प्रचार करतो जैविकचा. मुळात जैविक शेती नावाचा जगात प्रकार नाही कुठे. का बरं? कारण जीवाणू ज्यांच्या जीवावर जगतात ते आहे सेंद्रिय, त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक शेती. ऑर्गॅनिक शेतीची सावली जैविक शेती आहे. जिथं ऑर्गॅनिक शेती नाही तिथं जीवाणूंचा काही संबंध नाही. आणि जीवाणू हे टाकायचे नसतात, हे जन्माला येऊ द्यायचे असतात. की आमच्या झाडाची जी बिल्डिंग आहे, म्हणजे मजबूती आहे, ती कशावर पाहिजे? कार्बनवर पाहिजे. ऑर्गॅनिक कार्बनवर, ह्युमसवर पाहिजे, जैविकवर नको. कारण जीवाणू काय आहे? आचारी आहे. ते आचार्यांची संख्या वाढवली पाहिजे का किराण्याची क्वालिटी वाढवली पाहिजे? आचारी कोण आहे? जीवाणू.
आम्ही कशाची संख्या वाढवू राहिलो? जीवाणूंची. आणि तुम्ही जर आचारी जर वाढवले तर किराणा काय करणार? निम्मा कोण खाणार? ह्या ज्या बॅक्टेरिया आहे ना, ह्या बॅक्टेरियांना पण खायला लागतं आणि ते त्या झाडाबरोबर स्पर्धा करतात. त्याची तयार केलेलं कार्बोहायड्रेट्स, त्यांनी तयार केलेली शुगर, ऐका, आणि तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब, या दोन्ही ते फस्त करतात. जर त्यांना काही खायला भेटलं नाही तर. आणि म्हणून जैविक शेती फेल झाली. ज्यांनी ज्यांनी प्रचार केला त्यांची शेती फेल का झाली? कारण सेंद्रिय कर्ब जर कमी झाला तर जैविक शेतीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढतं, आणि नायट्रोजनचं प्रमाण वाढलं तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, ज्याला आम्ही फोपसी वाढ म्हणतो. आणि फोपशा वाढीमुळे आमची ज्वारी कळंडून जाते खाली. आणि म्हणतो नाही, ती वादळामुळे पडली. भाऊ, वादळामुळे नाही पडली ती, तुझा आपला काहीतरी डोलारा होता म्हणून तो उभा होता, आणि वादळाने तो उघडा केला फक्त. असे मला सांगा, खांब पहिल्या अगोदरच त्या भुंग्याने पोखर केलेला आहे, फक्त त्याला कुणीतरी धक्का दिला आणि पडला तरी तो धक्क्याने नाही पडला, हे लक्षात घ्या. आणि मग आज आमची जी शेती आहे ती अडचणीत का बरं आहे? थोडं काहीतरी वातावरण बिघडलं की आमचं पीक काय होतं? खराब होतं. हे पीक जे आमचं खराब होतं त्याचं कारण मुळात रोग नाहीये, वातावरण पण नाहीये सर. मग काय? आमच्या जमिनीमध्ये, मातीमध्ये बेस नाही. आमच्या जमिनीमध्ये मेन पाया काय आहे कोणाला माहितीये का? माती जिवंत आणि सुपीक कशाने म्हणतो आम्ही? बोला. हा, सकस शब्द फार महत्वाचा आहे त्यांचा. सकस. कोण कोण मला गॅरंटी देतं की माझं शेणखत सकस आहे? बघा, एक लक्षात घ्या, तुमचं शेणखत सकस आहे कशामुळे ओळखायचं? ते 1.5-2 महिन्यामध्ये पूर्णपणे चिकन कुजलं पाहिजे. खवा असतो की नाही, खवा, खव्यासारखं ते असं चिकन झालं पाहिजे. किती महिन्यात? 2 महिन्यात. काका, आमचं शेणखत किती वर्ष कुजत नाही हो? 2 वर्ष किटाळं पडेल राहता शेतीमध्ये. हॅलो, अरे जे खत स्वतःला कुजू शकत नाही ते तुमच्या मातीला काय देणार आहे? भुसा. मग आमचं शेणखत काय आहे सर? भुसा खत. आणि काय झालं ते? 10,000 वर्षांचा इतिहास आहे आमच्या शेतीला. किती? 10,000 वर्ष आमची शेती सुपीक होती. गेल्या 30-40 वर्षात असं काय झालं? ह्याच्यासाठी तुम्ही थोडं पाठीमागे जा. पिलखोडच्या पुलावर तुम्ही किती जण गेले असतील आतापर्यंत? सगळे गेले असतील ना? सगळे गेले होते. जरा दोन्ही बाजूला बघितलं का नदीकडं? किती सुंदर आहे ना? बघा, योग बघा. सकाळी मी थांबलो तिथे येताना आणि मी ते पाहिलं चित्र आणि माझे डोळे चमकले. मी अक्षरशः घाबरून गेलो, हादरून गेलो ते बघून. हे चित्र पाहिल्यावर जो जाणकार माणूस आहे ना त्याला घाम फुटतो. का बरं माहितीये का? एवढे क्षार. हे काय? तुमच्या पाण्यामध्ये साठलेलं मीठ आलं कुठून? वॉटर सोल्युबल. साधं आपल्या रक्तात शुगर वाढली तरी आपला बीपी काय होतो? हाय होतो. झाडाला बीपी नाही राहत का? झाडामध्ये पण 2 वाहिनी, एक रसवाहिनी आणि एक जलवाहिनी, जिला झायलेम आणि फ्लोएम असं म्हणतात इंग्लिश मध्ये. मित्रांनो, ज्या वेळेस तुमचं पाणी आपल्या शरीरात तरी काय आहे? हृदय नावाचा पंप आहे. झाडाला तो पंप पण नाहीये सर. मग झाडाने मुळातलं पाणी वर न्यायचं कसं? ते जर एवढं क्षारपट झालं त्याचा झायलेम फ्लोएम पूर्णपणे काय होतो? जखमी होतो. आणि जेव्हा तुमच्याकडे पाण्याचा ताण पडतो तेव्हा ताण पडल्यावर ते जे क्षार त्याच्या शरीरामध्ये आहे ना ते त्याला जाळतात. काय करतात? आणि त्याला करपा येतो. तुमचा जो केळीवरचा व्हायरस आहे ना तो करपा हाय. आम्हाला हार्ट अटॅक कधी येतो? आमच्या व्हेनमध्ये जर काही कोलेस्ट्रॉलची गाठ तयार झाली तर रक्त जायचं बंद होतं हृदयाला. सेम गोष्ट कुठं घडते? झाडामध्ये घडते. बघा, झाडाची एक फांदी वाळते, शेणात वाळून जातो सगळा, पिवळं पडतं एकदम, असं कडं होऊन जातं. एक लक्षात घ्या, जिथं माती खराब आहे, क्षारपड आहे, तिथं पिकं पिवळे येतात. जिथं पाणथळ जागा आहे, जिथं पाणी साठतं तुमच्या वावरामध्ये, तिथलं पीक पूर्ण पिवळं होऊन जातं, करपून जातं. खरे खोटे? कारण तिथं सगळ्यात जास्त काय जमा होता? क्षार. आज तुमच्या घरामध्ये कोणाचं घर असं आहे का त्याला आरोचं मशीन बसवलेलं नाही? मित्रांनो, ही भयंकर परिस्थिती आहे. याच्यातून तुम्ही सावध झालं पाहिजे. एवढे क्षार तर नाशिक नगरमध्ये पण नाही. आणि तुम्हाला सांगतो, अमरावतीचे शेतकरी मला भेटले, मला म्हणे साहेब, हरभऱ्याला आम्ही पाणी जर नाही भरलं तर करपतो.
आणि जर पाणी भरलं ना तर मरूनच जातो म्हणे. मग करायचं काय म्हणे? पाणी नाही भरलं तर करपतंय आणि जर पाणी भरलं तर डायरेक्ट मरूनच जाते. काय कारण माहिती का? क्षार. काय कारण आहे? क्षार. एवढे क्षार TDS 1700, 1400, 1500, 1800, 2000. अहो एवढा आता गुजरातमध्ये नाही राहिला एवढा TDS आमच्याकडे वाढला. म्हणजे हे सगळ्याचे कारण रासायनिक खत आहे जे झाडाला अपटेक होत नाही. त्याचं कारण काय बघा, सोपं उत्तर येतं खूप. आता आम्ही आमच्या जमिनीमधून जे पदार्थ काढतो काय जमिनीमधून ते काय ऑर्गॅनिक आहे का केमिकल काढतो? ठीक आहे, मी केमिकलचे पीक आम्ही टाकतोय परंतु तिचा अंश जो आहे फॉर्म जो आहे तो काय ऑर्गॅनिक आहे. म्हणजे सेंद्रिय रूपात येतं ना आम्हाला पीक सेंद्रिय रूपामध्ये येतं. आता पीक जर आमचं सेंद्रिय रूपामध्ये येतं आम्ही भरपाई कशाने करतो? रसायनाने. तुम्ही बँकेतून काढताना नोटा काढायच्या आणि भरायला जाताना डुप्लिकेट भरायच्या. बघा, रसायन हे पिकाचं अन्न नाही. रसायन हे पिकाचं अन्न आहे का? नाही. मग झालं काय मुद्दा? बघा, आम्ही जेवण करायला आम्हाला भूक लागली आता आणि आम्ही जेवण करायला बसलो. तुमच्या ताटामध्ये जर एवढा मोठा मिरचीचा गोळा आणि चतकुरभर भाकर आली तर काय करेल? खाल्लं जाणार नाही. नाही पण तुम्हाला खायचीच वेळ आली तर काय नाही, इनकमिंग बंद, आउटगोईंग. आज शेतीमध्ये काय इन्कम बंद, नुसता खर्च चालू. का बरं माहितीये का? त्याचं कारण आहे आम्ही शेतीमध्ये आज जे टाकतोय ते काय आहे? मिरचीचा गोळा आहे. पाहिजे तो बी आम्हाला, पण तो किती पाहिजे होता? चमच्याभर. आणि आम्ही टाकतो किती? गोण्याच्या गोण्या. पूर्वीच्या काळी आमची शेती कशी करतो शेतकरी? 20 वर्षापूर्वी रासायनिक वापरत होते. ते युरिया वापरत होते, DAP वापरत होते. किती वापरत होते? 30 वर्षापूर्वी 1 टोकरी युरिया वापरायची. आता किती टाकता? 2-4 गोण्या सहज टाकता. युरियामध्ये गांडूळ टाकल्यावर मरून जाते. जो युरिया खाल्यावर चांगली 400-500 किलोची गाय मरून जाते तो युरिया कुठं टाकतो? मातीला टाकतो. आणि आमची माती हळूहळू काय करतो? आम्ही नापीक करतोय. पीक निघालं पण नापीक झालंय. म्हणजे तुमची जमीन हळूहळू नापीक उचलली का? कारण आम्ही काय करतोय? आम्ही जे तिचं अन्न नाही ते टाकतोय. मिरचीचा गोळा जास्त वापरतोय आणि जी भाकर द्यायला पाहिजे ती देतच नाही. देतोय का? आज तुमच्या शेतीमध्ये तुम्ही काय टाकताय बरं? ह्युमसच्या नावाखाली काय टाकताय? शेणखत म्हणा, त्याच्यात कस नाही राहिला. आज शेती असं म्हणते बाबा तुझे ते पोषण नाही मिळालं ते चालेल पण तुझे शेणखत नको. का? कारण त्या शेणखतातून काय येतं? सगळ्यात जास्त बुरशा. तुमचं शेणखत जर चांगलं नसेल ना तुम्ही अर्ध्या वावराला शेणखत टाका, अर्ध्या वावराला टाकू नका. उलट जे ज्याला टाकलेले ना ते पीक चांगलं येतं. का बरं? कारण त्याच्यामध्ये विषारी खतांचे काय आहे? अंश आहे. ते गाईलाच पचत नाही. ते अर्धवट पचलेलं बाहेर पडतं. डिसेंट्री लागलेलं जे शेण आहे त्याला आम्ही खत म्हणतो. जे पातळ शेण आहे ते शेणच नाहीये, ते डिसेंट्री लागलेली वेस्ट आहे ती काही कामाची नाही. जमिनीमध्ये आम्ही जर खरोखर झाडाला जे हवंय ते जर दिलं तर झाड कसं होईल? आमचं झाड खत टाकलं काय होतं? आणखीन कोमसतं. त्याला म्हणतं पाणी नाही म्हणतं पाणी. त्याला तहान लागते कारण त्याची आग भडकते. म्हणजे आज तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. बघा भैयाने एक व्हिडिओ बनवलाय बघा. युरिया, DAP आणि पोटॅश एकत्र केलं त्याने पाण्यामध्ये पटकेंगे ये कितना ज्यादा आवाज करेगा। ये देखिए ये डाई है DAP। इस बोतल में हम डालेंगे थोड़ा सा DAP डालेंगे। ये पोटास है, ये इसमें हम पोटास डाल रहे हैं। देखिए पोटास डाल दिए। ये यूरिया है, इसमें हम थोड़ा सा यूरिया डालेंगे। यूरिया डाल दिए। इसमें हम थोड़ा सा पानी डालेंगे। पानी है ये देखिए, हम इसको पी कर दिखाएंगे। अब इसमें हम देखिए इसमें हम पानी डालेंगे। ये पानी हम डाल दिए, तीनों को मिक्स कर दिया। हट जाइए आप लोग, साइड हो जाइए। इसमें कितना गैस होता है, कितना खराब होता है ये उर्वरक। आप खेत में डालते हैं कितना खराब होता है, अभी आपको दिखाते हैं। आप कहीं कहीं खेत में ज्यादा यूरिया खाद डाल देते हैं, जल जाता होगा, देखते होंगे खेत। इसी का हम आज दिखाते हैं कैसे जलता है। आप अगर ज्यादा खेत में खाद डालते हैं, कटोरा लिए, अब इसको हम ये देखिए डाल दिए। माचिस जला के हम चेक करेंगे। आप ज्यादा खाद डालते हैं तो आपका खेत का क्या हाल होता है आप तो जानते ही हैं। ये देखिए, देख रहे हैं, ये आपके आँख के सामने की है, ये देख रहे हैं जल रहा है। खराब है, खराब है, इसीलिए सब खेत में जल जाता है। खेत जल जाता है, ज्यादा खाद डाला जाता है। तो देख रहे हैं तुम्ही पाहिजे ते काय करतो? ते स्फोटक येते. स्फोटक आम्ही कुठं टाकू राहिलो?
मग आता आमच्या जमिनीला आग लागली, मग त्याला जबाबदार कोणी? म्हणजे आज जर पाण्याचा साठा आमचा कमी झाला, नदीची अवस्था अशी झाली, त्याला कारणीभूत आम्हीच आहोत. मग हा करपा जो आहे, हा करपा मानव निर्मित आहे, निसर्ग निर्मित नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की शेती करताना रासायनिक शेती, जैविक शेती, आता उरली ऑर्गॅनिक शेती. आता ऑर्गॅनिक शेती म्हणजे काय हो? तुमच्याकडे असलेला पाला पाचोळा, काळी, कचरा, शेणख काय जे असेल ते सगळं कुजवायचं आणि ते शेतामध्ये खत म्हणून टाकायचं, त्याची शेती करायची. बरोबर आहे? हे बरोबर आहे का? आता मला याची एक एक गोष्ट सांगा. आता तुम्ही ज्या गाईला चारा तयार करता, तो चारा कशाने पिकवता? युरिया आणि DAP. आणि तुमचं शेणखत ऑर्गॅनिक नाही का? गाईने जर कांदा खाला तर दुधाचा काय येतो? काँग्रेस खाला तर दूध कसं लागतं? कडू. मग शेण काय गोड लागत असं? ते जे अन्न आहे तिच्या दुधामध्ये आणि शेणामध्ये उतरतं. खरं की खोटं? मग मला सांगा, DAP युरियालाच नाही उतरत का? मग तिचं शेण ऑर्गॅनिक राहिलं का? हे आम्हाला कधीच कोणी समजून सांगितलं. त्याला एक नवीन शब्द आहे माझ्याकडे, केमिकल आणि ऑर्गॅनिकचं फ्युजन, केमो ऑर्गॅनिक. धड ते केमिकल आहे नाही आणि धड ऑर्गॅनिक आहे नाही, हे मध्येच लटकलेलं आहे. आणि ह्या लटकलेल्या सगळे लटकलेले आहे. हे भविष्य, आमचं भविष्य काय आहे? शेतकऱ्यांचं लटकलेलं आहे. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे जर तिन्ही पण शेती करू शकत नाही आम्ही, मग शेती करायची कशी? आणि मग त्या संदर्भामध्ये गेले 15 वर्ष एवढा जंग पछाड. मित्रांनो, कदाचित ते परमेश्वराला दया आली असेल. लोक मला बरेच जण म्हणतात, सर हे नेमकी तुम्हाला सापडलं कसं? ज्याच्या बोलाखाली आग लागेले त्याला विचारता येईल तू पळाला कसा? माझ्या पाठीमागे मी लहानपणापासून बघतो केमिकल शेतीचे भयंकर परिणाम मी माझ्या घरामध्ये पाहिले. माझे वडील केमिकलचे एकदम पारंगत होते, पारंगत. टोमॅटोची तिरी काढणारे होते वडील माझे. टोमॅटोची तिरी 9 महिने टोमॅटो चालू होते आमच्या घरचे. त्याच रासायनिकने आमच्या शेतीमध्ये जमिनीचा कस संपला आणि जिथं 3000 कॅरेट निघायचे बिघ्यामध्ये, तिथं 200-300 कॅरेट निघणं सुद्धा काय झालं? मुश्किल झालं. आणि मग वडिलांनी काय जोडले? वडिलांनी अवघ्या 55व्या वर्षी शेतीला हात जोडला आणि मग शेती मी ताब्यात घेतली आणि तिथून पुढे प्रयोग करायला सुरुवात केली. मग हे प्रयोग करत करत मग इथपर्यंत असं आलो की शेतीमध्ये काय करायला पाहिजे. मग ओळखलं शेतीला गरज आहे मातीला बलवान करायची. आणि मातीला जर बलवान करायचं असेल ना, तिला वेस्ट टाकून चालणार नाही, तिला बेस्ट टाकलं पाहिजे. वेस्ट म्हणजे समजा आम्ही भुईमुगाच्या शेंगा खाऊन घ्यायच्या आणि टरफल वावराला द्यायची का? बाजरी खाऊन घ्यायची आणि ते ताट द्यायचे. पण ताट कोणते माहिती का सर? बाजरीचे ताट आहे ना आजकालचे. तुम्ही लहान होते बघा, ज्यांचे 40-45 वर्ष वय, ते लहानपणी बाजरीच्या ताटांबरोबर काय खेळत होते? आताच्या पोरांना सांगा बरं, का बरं नाही खेळू शकत? त्या ताटामध्ये जो ठुसा होता का, ठुसा, तो शास्त्रज्ञांनी गायब केला, कणसात घातला. बघा आम्हाला काय म्हणता, नाही आम्ही नवीन व्हरायटी काढली. नाही काढली, एकदम बरोबर आहे तुमचं. तुमचे खूप आभार. तुम्ही मोठ्या जनसंख्येचं पोट भरलं. अहो पण ते पोट कशाने भरलं? भुशानी. आतमधला जो चौथा होता ना, तो चौथा होता जनावरांसाठी आणि मातीसाठी. तो यांनी आमच्या पोटात घातला आणि माती आणि जनावर काय मारले? ठार उपाशी मारले. या जगामध्ये प्रकृतीशिवाय कुणीही नवीन निर्मिती करू शकत नाही. आणि जर आम्ही नवीन निर्मिती म्हणतोय ना, तर काहीच नाही हो. मागच्या खिशातले पैसे वरच्या खिशात टाकायचे आणि अनुदान भेटलं म्हणायचं. आमच्याच मातीतला कस ओढून काढला आणि आमचे बंगले बांधून दिले आणि आमच्या अशा प्रकारे आमचा विकास दाखवला. आणि या विकासाने आम्ही विकसित नाही झालो, आम्ही भकास झालो का? आता आमच्या पुढच्या पिढीच्या ताब्यात काय द्यायचं? वाळू द्यायची का? बरं वाळू असती ती बी ठीक होती, सिमेंटचे घर बांधायला विकली जरी असती. या मातीमध्ये एवढा विष आहे की ती माती कुठंच कामाची नाही. आणि जण विचारता की सर तुम्ही कंटेंट का नाही टाकत? अहो सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या प्रोडक्ट कंटेंट टाकले तर त्याचे सगळे डुप्लिकेट बनवले लोकांना. डुप्लिकेट बनल्यावर फायदा कोणाचा आहे? डुप्लिकेट बनवणार नाही, बरोबर आहे. तोटा कोणाचा आहे आणि बदनामी कोणाची आहे? आमची. हेच तर पाहिजे त्यांना.
आणि म्हणून त्याच्यावर आपण वैदिकचं जे मास्टरपीस आहे आपलं त्याच्यावर कंटेंट टाकत नाही. कारण हे त्याला डुप्लिकेट करायला संध्याकाळ उदयाला लागणार. याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि आपली बदनामी आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातला शेवटचा शेतकरी याचा वापर करत नाही तोपर्यंत याच्यावर कंटेंट टाकायचे नाही. काय गरज आहे? सगळे श्रीमंत झाले का मग टाकून देऊ कंटेंट, मग काय फरक नाही पडत. माती जी आहे तिच्यासाठी हे सोनं आपल्याला परमेश्वराने कृपा प्रसादाने दिलंय ते प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हेच माझं काम आहे. मी तुमच्या समोर का बरोबर आहे? कधी काही जण म्हणते नाही इमोशनल करत सगळी. जर इमोशनल गोष्ट असेल तर का नाही करायचं? तुमचं नाव सांगा. अरुणिमा पाटील, बळगाव. तुमच्याकडे म्हशी किती आहे? 22. मिल्क चार्जरला तुम्ही कधीपासून ओळखता? 4 एक महिन्यापासून. तुम्ही दर महिन्याला 20,000 17-18 हजाराचं मिल्क चार्जर चालता. काय कारण एवढं? त्याच्यातून फायदा आहे ना. लोकांना ते महाग दिसून राहिलं, तुम्हाला फायदा दिसून राहिला. फायदा त्याच्यातून दुधाचा, कॅल्शियम, फॅट, डिग्री. पूर्वी 7 लागायची, आता 8, 5, एसीमेल 9चा. पूर्वी एस किती होता? एसीमेल 7चा लागायचा. 7 एस कुठे गेला? आणि फॅट कितीवर गेला? 8.5. यांचा किस्सा सांगतो. यांनी जे काय सांगितलं की त्यांच्याकडे 4 महिने म्हणजे त्यांचं काय करतात ते 3-4 मित्र झाले की म्हशी काय करतात? रिप्लेस करतात. नवीन म्हशी घेऊन येतात दुधाच्या आणि गाभण राहिलेल्या सांभाळायच्या नाही म्हणून. आता 4 महिन्यामध्ये त्यांनी कमीत कमी 3 ते 4 म्हशी चेंज केल्या असतात. तर 4 महिन्यापासून त्यांनी एकही म्हैस चेंज केली नाही. का नाही केली? त्याच्यापासून सगळं फायदा आहे ना. म्हणजे तुमचं जे रतीब आहे उकड्यामध्ये तुमचं दूध कमी जर पडलं असं तुम्हाला म्हैस टाकायचं असेल. बरोबर आहे. म्हणजे त्यांना उकड्यामध्ये 150 लिटर दूध लागतं दररोज. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना म्हैस चेंज करावं लागायची. जी कमी झाली ती बदलायची आणि नवी घेऊन यायची जास्त दुधाची. पण 4 महिन्यामध्ये त्यांना एकही म्हैस बदलावी का नाही लागली? त्याचं कारण काय होतं? जेव्हा तुम्ही त्या म्हशीचं गर्भधारण करता माझा आल्यानंतर तिथून पुढे दूध काय होतं? परंतु मिल्क चार्जरची ताकद अशी आहे का तुमचं दूध 7व्या महिन्यापर्यंत टिकून राहतं. कितव्या? 7व्या महिन्यापर्यंत. पूर्वी बदल जो होतो 2 लिटरचा तो बदल फक्त अर्धा पाऊण लिटरचा होतो. ही यांची एकटीची कहाणी नाहीये. तुम्ही जेवढ्या लोकांनी वापरलेलं आहे 100% त्या सगळ्यांची कहाणी. मला सांगा कोणाचा विश्वास तरी बसेल का की तुम्ही तुमच्या गोठ्यावरती डॉक्टर येतच नाही औषधासाठी किंवा रोगासाठी असं जर म्हटलं तर कोणी विश्वास ठेवेल का? म्हशीवाला, जर्सी गाईवाला, गावठी घ्यायचं ठीक आहे. वेळेस तुमच्याकडे वकील दूध कुठून येतात? औरंगाबादला घेऊन जाताना हप्त्यातून एक वेळेस किती येतात? 10 लिटर. खास दूध न्यायला औरंगाबादून येतात. हप्त्यातून 1 दिवसांची 10 लिटर दूध घेऊन जातात. याचं काय कारण आहे हे आम्ही स्वतः अनुभव घेऊन शोधलं पाहिजे. त्यांच्याकडं एक रेडा आहे त्याचा त्यांनी अनुभव सांगितला आम्हाला. म्हणजे पहिला तो आहे ना म्हशीजवळ जर गेला ना असा गणगण करायचा इकड तिकडं आणि 1-2 वेळेस त्याचा ट्राय झाला का तो थांबून घ्यायचा. त्यांचा डायलॉग त्यांच्या शब्दामध्ये त्या म्हशी जोड घेऊन जायचं त्याला. हा तेव्हा म्हणजे जास्ती हिरणी करायचं होतं. अच्छा जोश नसायचा. जोश नाही असायचा ना. थकल्यासारखा म्हणजे 1 किंवा 2च खांडी लावायचा तो. बर आता सोडला म्हणजे 4-5 लावायचे आहे. पूर्वी म्हशी शांतता करतो. बापरे. हे ताकद काय आहे बघा निसर्गाची. तुमच्यामध्ये माज म्हणतो ना त्याला आम्ही. तो माज आणि मस्ती पाहिजे. गाईमध्ये म्हशीमध्ये माज पाहिजे आणि हेऱ्यामध्ये आणि वळूमध्ये मस्ती पाहिजे. ही जी गोष्ट आहे का ज्याच्यातून आमचा जन्म झाला ती गोष्ट स्ट्रॉंग पाहिजे का वीक पाहिजे? त्यांचं म्हणणं काय होतं त्याचे जी काही क्षार होते पूर्वी ते रेत होतं ना ते रेत सुद्धा त्याचं स्ट्रॉंग झालं म्हणजे खूप एकदम घट्ट आणि चमकदार. मित्रांनो निसर्गाने आम्हाला शक्ती दिली आहे. तुम्ही जर त्याला बेस्ट खाऊ घातलं ना तुम्ही सुद्धा गावठी तूप खा, गिर गाईचं भरपूर, मध खा भरपूर. तुमच्या पण शरीरामध्ये काय होईल लगेच बदल होईल. बरोबर की नाही? पण आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त गुटखा आवडतो. दोष काय त्या तुपाचा नाही त्या मधाचा पण नाही. शरीराला जी सवय लागली आमच्या आम्ही जे अन्न खातो ते केमिकलचं खातो. आमच्या आवडीनिवडी सुद्धा केमिकलचेच सगळे. आणि म्हणून आज शेतीमध्ये मित्रांनो एवढी मोठी क्रांती का होऊ शकते की पहिलं जर तुम्ही त्यांचं शेण जर पाहिलं त्यांचं शेण पूर्वी 6-6 महिने असे किटाड तयार व्हायचे असे. तिथं आम्ही उकरलं वरती 1.5 महिन्याचं ताजं शेण उचललं. त्याच्यावरती 1.5 महिन्याचं शेण पूर्ण चिकन झालेलं कंपोज झालेलं. 1.5 महिन्याचा ताजा शेणाचा थर उचलला. 22 म्हशींचं शेण काय थोडं असतं का? दररोजचं 15 किलो म्हैसचं धरलं तर एका दिवसाचं 300-350 किलो शेण निघतं. एक बैलगाडी जवळजवळ.
जे शेण स्वतःमध्ये स्वतःला कंपोस्ट करण्याची ताकद ठेवतं ते जीवाणूंना उपाशी ठेवेल का? हे महत्वाचं आहे. आम्ही काय सांगतो, जीवाणूंना काय सोडू, जीवाणूंचा आहार सोडा. मग सॉइल चार्जर काय आहे? जीवाणूंचा आहार आहे, कारण त्याच्यामध्ये ह्युमस आहे. कृषी काय आहे? हे जीवाणूंचा आहार आहे. ऑर्गॅनिक असा मॅटर आहे ज्याच्यामध्ये जीवाणूंचा आहार आहे. माझं तर मत असं आहे का प्रत्येकाने आपल्या घरी कारखाना तयार केला पाहिजे खताचा. स्वतःचं घरचं शेणखत एवढं कसदार करायचं का परत पूर्वीसारखी शेती झाली पाहिजे, आणि ती होऊ शकते. हे अनुभव आम्ही मिलचाळीतून घेतला आणि माझं स्वप्न पूर्ण झालं. त्याच्यावर आईचा फोटो याच्याकरता टाकलाय की आई गेल्यानंतर तिचं म्हणणं एवढंच मानवी असायचं, भाऊ जर तुला करता आलं, ज्यावेळेस तुझं पोट भरेल ना तिथून पुढे तू जगाचं पोट भरायचा प्रयत्न कर. माझं स्वप्न असं आहे, जेव्हा मी प्रत्येक शेतकऱ्याचा जो माल तयार होतो ना त्या मालाला मॉल टाकत नाही मी, तोपर्यंत थांबायचं नाही. ऑर्गॅनिक कपास जर असेल तर मुंबईमध्ये बाहेर आहे आज सुद्धा फिक्स रेटनी खरेदी करायला. आणि जर वैदिक कपास दिली तर वैदिक कपास तुम्ही जर पिकवली तर मी तुमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहे. का? मला त्याच्यापासून जे पेंट तयार होणार आहे जनावरांसाठी एक नंबर राहणार आहे, जी जगात कुठे भेटणार नाही. नंतर तिच्यापासून जो कापूस मिळणार आहे त्याच्यापासून तयार होणारा कपडा हा कोणत्याही ऋतूमध्ये घाला एक नंबर राहणार आहे, आरोग्यदायी. त्याची किंमत टॉप 1 क्लास राहणार आहे. म्हणजे त्याचा मिल सुद्धा आपण इथं टाकू शकतो, पण त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी त्या प्रमाणाचा दर्जा पिकवणं गरजेचं आहे. बरं, तो दर्जा पिकवण्यासाठी काय आहे, अपेक्षा काय आहे? समजा केळी आहे तुमच्याकडे, केळी तुमची आजही बिन रोगाची पिकू शकते. तुम्ही तिला जर औषध विष घातलं तर रोग येणारच आहे. का बरं येणार आहे? कारण विष हे त्या पिकाचं अन्न नाही. विषारी पदार्थ नष्ट करण्यासाठी निसर्ग थांबलेला आहे. बघा, निसर्गामध्ये तुम्ही जी गोष्ट विषारी आहे, कमजोर आहे, अशक्त आहे, तिला तो काय करतो? नष्ट करतो की नाही? अगदी बिल्डिंग का असेल तिला काय करतो? नष्ट करतो. मग निसर्गाच्या विरोधात जायचं का निसर्गाच्या सोबत जायचं? मग निसर्गाच्या सोबत जाण्याची शेती ना तिला वैदिक शेती असं म्हणतात. का बरं? वैदिक काळामध्ये पंचमहाभूतांच्या सोबत शेती करायला शिकवलं जायचं. मला सांगा, पाऊस झाल्यावर पिकाला आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? आजकाल काय होतो? दुःख. तुम्हाला सर पिकाला आनंद दुःख हे तुम्ही आम्हाला काय शिकू राहिले? तुम्हाला माहितीये का झाडाला संवेदना असतात. तुमच्या मनात काय चाललं हे झाडाला कळतं. डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी काय शिकवलं? तुमच्या हृदयाची धडधड झाडाच्या आतमध्ये पोहोचते, स्पंदन. तुमच्या हृदयामध्ये जर चांगली धडधड चालू असेल तर झाडाला चांगलं कळतं, आणि तुमच्या हृदयामध्ये जर असं भीतीदायक काय असेल त्याला कळतं. आणि हा प्रयोग अमेरिकेमधल्या काही शास्त्रज्ञांनी केला इन 1966. बघा, हे रेकॉर्ड आहे, याला चॅलेंज नाही करू शकत कुणी. क्लिओ बॅक्स्टर, अ फॉर्मर CIA म्हणजे आमच्याकडे जसं रॉ आहे ना, रॉ इंटरनॅशनल जे काही गुप्तहेर असतात ना, ती संस्था आहे अमेरिकेची. त्याचे ते काय होते? चीफ होते, चीफ म्हणजे मेन ऑफिसर होते. त्यांनी मेड अ पॉलिग्राफ टेस्ट. त्यांनी झाडावर एक प्रयोग केला. बघा, बघा त्यांनी 2 तारं ठेवली, त्याच्यामध्ये त्यांनी लाय डिटेक्टर मशीन असतं ना ते खालीवर होतं, खोटं बोलल्यावरती वगैरे ते मशीन लावलं त्या काळामध्ये. आणि बघा त्यांनी काय प्रयोग केला. त्यांनी मशीन जोडलं दोन्ही पण झाडांना. त्या माणसाला चिठ्ठी दिल्या, एकाच माणसाच्या चिठ्ठीवर काय लिहिलं बघा, किल. काय? एका माणसाच्या चिठ्ठीवर लिहिलं किल. नीट ऐका ना, फार महत्वाचं आहे. किल. बघा, त्यांनी शेजारचं झाड मारून टाकलं. बघा, नंतर एक जणांना पाठवलं. बघा, हा माणूस आला, त्यांनी काहीच केलेलं नव्हतं. बघा, काहीच नाही, सिग्नलच नाही काही झाडाचा. नंतर दुसरा पाठवला, काहीच सिग्नल नाही. मग ज्याने ते केलं होतं ना त्याला पाठवलं. तो नुसता उभा राहिला, समोर नुसता उभा राहिला, झाडाची लगेच ब्लिंकिंग चालू झाली. डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांचा प्रयोग इथं काय झाला?
सिद्ध झाला, याचा अर्थ तुम्ही जर रागा वैतागाने जर शेतामध्ये गेले, जर खत टाकली, फवारे मारले, तर झाडाची त्याची निगेटिव्ह रिॲक्शन येते. तुम्ही कोणत्या भावनेने खत टाकता हे इथपर्यंत झाडाच्या प्रतिक्रिया असतात. आणि आम्ही शेती कशी करतो, एकदम काहीतरी ते काय झाडच आहे त्याला काय, अरे पण सजीव येते. हे आम्हाला वेद काळामध्ये शिकवले. वेद काळामध्ये सांगितलं, वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. मित्रांनो, हे झाड नाहीये, तुम्ही लावलेले संत्र्याचे केळीचे झाड नाहीये, ते तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर आहे. विचार करा, विचार. मी ज्यावेळेस शेतामधून चालतो ना, मी कधी पिकावर पाय देऊ देत नाही कोणाला. पूर्वीचे काळचे लोक चप्पल सुद्धा वावरात घालून जात नव्हते. मग आता जमिनीने असा टाव दाखवलेला आहे, बिगर चपलाचा जाऊनच दाखवतो, तिकडून रक्त भांबाळच बाहेर. मित्रांनो, ही परिस्थिती आहे. तुम्ही काय करा, फक्त तुमच्या घरचा खताचा कारखाना चालू करा, मिल्क चार्जर रेग्युलर वापरा. त्याचं शेण जे आहे ना, हे एवढं सुंदर आहे, 1.5 महिन्यामध्ये त्याची डायरेक्ट काय होती, गांडूळ खत तयार होतं. काय गांडूळ खत, त्याच्यामध्ये गांडूळ जन्माला येतात. त्याच्यामध्ये खतामध्ये तुमच्या गांडूळ खत आणायची गरज नाही, गांडूळ पण आणायची गरज, गांडूळ खताचा बेड टाकायची गरज नाही. की मिल्क चार्जरची एवढी ताकद आहे, खतरनाक. बर, त्याला लोकांना काय वाटतं, ते मिनरल मिक्सचर बरोबर तुलना करतात, हो ती गडबड आहे. आता मिनरल मिक्सचर आणि मिल्क चार्जर दोघांचं नाव सारखं वाटतं आणि ते द्यायचं पण तेवढंच आहे, त्याच्यामुळे असं वाटतं का दोन्ही सारखंच आहे. आणि मग ते काय करतात, त्याच्याबरोबर तुलना करतात, महाग म्हणतात. आता बेंटेक्सची आणि सोन्याची पण तुलना होऊ शकते का? तुमच्या गाईचं समजा भाकड काळ घालवायचा आहे, तर तुम्ही मिनरल मिक्सचर देऊ शकता का? तुमच्या गाईचा मस्टडीज घालवायचा आहे, मिनरल मिक्सचर देऊ शकता का? तुमच्या गाईचं समजा गोचिड ताप आलेला आहे, मिनरल मिक्सचर देऊ शकता का? मिनरल मिक्सचर एकच काम करतो, पण मिल्क चार्जर गाईचं कुठलं काम करीत नाही. हे विचारा, कुठलं काम करत नाही. फक्त काय करायचं, प्रमाण वाढवायचं, बस एवढं सोपं उत्तर आहे. औषध म्हणून द्यायचं, प्रमाण वाढवा. ते शेणासाठी वापरा, दुधासाठी नाही. कशासाठी? शेणासाठी. त्याच्यातून तयार झालेलं शेण आहे ना, तुम्ही वावरात टाका. तुमचं सोयाबीन, तुमचं कापूस, तुमची केळी 1.5 पटीने पिकणार. फक्त त्याच्यामध्ये काय करायचं, RNPH मिक्स करायचं. RNPH काय मिक्स करायचं मित्रांनो, लक्षात घ्या. आता आम्ही जी शेती करतो, मग तुम्हाला सांगितलं मी, आमच्या शेतीमध्ये सगळ्यात कमी काय झाले, मिनरल्स. पण ते मिनरल्स कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे मला सांगा. तुमच्यात कॅल्शियम कमी पडलं, कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या चालतील ना? मग तुम्ही जेवणामध्ये आणलं खायच्या कॅल्शियमच्या गोळ्याच घ्या ना, मुठभर. ते नाही चालणार, नाही ते नाही चालणार का? अच्छा, ते त्यासाठी आहार पाहिजे, आहार पाहिजे. ओके ओके, मुठभर गोळ्या नको म्हणतात. चांगल्याचं खा ना. ह्याच्या पाहिजे लोक म्हणतात, आम्हाला आंघोळीच्या पण गोळ्या द्या. आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, आमचं जीवन जगण्यासाठी, हो कशासाठी आहे, जीवन जगण्यासाठी, जागा राहण्यासाठी. जेवढं जगता येईल तेवढं जगायचंय आम्हाला. आणि त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे शक्ती, आम्हाला पाहिजे पैसा, आम्हाला पाहिजे समृद्धी, आणि आम्हाला पाहिजे जिवंतपणा, जो आम्ही संपून टाकला. सर 18 तास काम करतो मी. ज्या दिवशी मला जास्त वेळ काम असतं त्या दिवशी मी कमी जीवन करतो. उलटा कार्यक्रम सगळा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या गळावर तुपाच्या काय असायच्या, हा हे बघ काय सांगायचं लोकांना. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या गळावर तुपाच्या सडलेल्या वेरी असायच्या. हे बघा, तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला सांगायचं. आपण ते काय होत्या, ज्या वेळेस लढाईच्या काळामध्ये अन्नधान्य संपायचं त्यावेळेस ते तूप खाऊन लढायचे. जखमांवर तर लावायचेच होते, तूप खाऊन लढायचे, नुसतं तूप खाऊन. ही ताकद आहे तुपामध्ये. तुम्ही माझ्या मागचे डाळिंबाच्या काळातले फोटो पाहिले, हा तुम्हाला माझ्यापेक्षा वयस्कर वाटतो का नाही वाटतो, खरं सांगा. हा फोटो माझा किती वर्षापूर्वीचा आहे, 8 वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा मी फक्त माझ्यासाठी जगत होतो, मला मोठं व्हायचं होतं, मला शेती करायची होती, मला काहीतरी. आज मी माझ्यासाठी जगतच नाही, मी सगळ्यांसाठी जगतो, दुसऱ्यांसाठी जगतो. तर मी तरुण होत चाललो, हे लक्षात घ्या. ही प्रकृती अशीच आहे. तुम्ही तुमच्या शेतीबरोबर शेजारच्या जे मी शेतीचा विचार करा, तुमची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. आज आमचं कसं माहिती का, डबडे बाटल्या बदलून आम्ही औषध फवारतो. आमचे दुश्मन जग नाही आहे, आम्हीच आहोत. आणि आमच्यामध्ये दुश्मन कोण घुसला, केमिकल रूपी रावण आमच्यात घुसलेला आहे. आता मग ही शेती करायची कशी बघा, तुम्हाला मी याची आयडिया सांगतो. आम्हाला बदल करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे थोडंसं आम्हाला ट्रायल करायची. 100% विश्वास टाकायचा नाही, माझ्यावर पण नाही टाकायचा. का बरं? उद्या तुम्ही विश्वास टाकणार, आज मला डोक्यावर घेणार, उद्या डोक्यावरून परत खाली आपटणार.
अरे राम सर भाषण करायला भारी बरं का, पण ते एवढं जमत नाही ते प्रत्यक्ष असं नाही. मग काय करायचं, एक पाऊल उचलायचं. एक पाऊल उचलणं सगळ्यांना शक्य आहे. तुमच्याकडे जमीन 5 एकर असेल, 10 एकर असेल, 15 एकर असेल, तुम्ही फक्त काय करायची, 1 एकर, तुमच्याकडे 10 एकर असेल तर 1 एकर करा. तुमच्याकडे 2 एकर असेल तर 20 गुंठे करा, 10 गुंठे करा. काय करा, तुम्ही जे काही पीक करणार आहे त्या पिकाला तुम्ही जेवढं केमिकलवर खर्च करणार आहे तेवढाच खर्च वैदिक करा. कोणत्या स्टेजला कोणतं वापरायचे, बरं फार सोपं आहे. कोणतं मला सांगा, पहिल्या प्लॉटचं नाव काय आहे, कृषी अमृत, बरोबर आहे. ते कुठं टाकायचे, त्याची सगळ्यांना ओळख आहे, सगळ्यांना माहिती आहे की ऑर्गॅनिक खत याच्यामध्ये मिक्स करायचं असतं. कशामध्ये, मातीमध्ये. त्याच्या जोडीला कोण घ्यायचं, RNPH. R म्हणजे रूट चार्जर, न्यूट्री चार्जर. न्यूट्री चार्जर म्हणजे काय, जे काही न्यूट्रिशन्स आपण NPK म्हणतो. NPK म्हणजे काय, नत्रस पूरक पालाश. आता पालाश शब्द पाहिजे ध्यानावर ऐका. पालाश म्हणजे काय, पाल्याचा अंश. पाल्याचा, पाला म्हणजे काय, जे काही जमिनीवर पडतं झाडाचं, पाला, पाचोळा, काळी, कचरा, फळं, त्याची पानं, फुलं, या सगळ्यांचा जो अंश आहे त्याला काय म्हणतात, पालांश. आणि आम्ही पालांच्या नावाखाली काय टाकतो, पोटॅश. कारण आम्ही हायफाय शेती करतो ना. म्हणजे याच्यामध्ये कॉलर टाईट आणि बूट फाटेल. जमिनीचं आमच्या पीक बघा तुम्ही तुमचं. म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये पोटॅश जे आहे ते तुमच्या झाडामध्ये ती पूर्तता करत नाही. म्हणून आजच्या काळामध्ये तुम्ही किती बी 0050 टाका, 032 टाका, ना कपाशीचे बोंड फुगत आहे, ना केळीचे घड सुचत आहे. हॅलो, खडे खोटे. तुम्ही त्याच्यामध्ये टाका बरं न्यूट्रीचा RNPH डोस टाका आणि बघा बरं तुमची केळी कशी टाटा फुगत. आता टाका ह्या मिनिटाला, काही प्रॉब्लेम नाही. वैदिकचा बेसल डोस तुम्ही कोणत्याही पिकाला त्याच्या मॅच्युरिटीच्या 1 महिना अगोदर टाकू शकता. 1 महिना अगोदर. आणि कधीही सुरुवात करू शकता. असं काही नाही पहिल्यापासूनच केलं पाहिजे. काही लोक म्हणतात नाही ते सुरुवातीपासून पाहिजे. एक लक्षात ठेवा, तुम्ही कालपर्यंत जर्सी गाईचं दूध खात होते. किती, कोणत्या गाईचं, आज तुम्हाला एकदम गिर गाईचं दिलं, तकलीफ होईल का. एक लक्षात घ्या, विष खायची कोणाला सवय होत नसते, हे नेहमी लक्षात ठेवा. पेस्ट क्लीनर, पेस्ट क्लीनरच्या नावामध्ये ते अर्थ आहे. पेस्ट क्लीनर म्हणजे काय, पेस्ट म्हणजे कीटक आणि क्लीनर म्हणजे साफ करणार. तुमच्या पिकावर कीटक येऊ नये म्हणून त्या झाडामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करण्याची ताकद याच्यामध्ये. तुम्हाला प्रयोगच करायचा असेल तर तुम्ही काय करा, पेस्ट क्लीनरचा एक पुडा घ्या आणि तुम्ही एका क्षेत्राला टाका, कुठल्याही एका. विशेष करून ज्याला जास्त कीड लागते, भेंडी असेल तुमची, बरोबर ना, किंवा तुमच्याकडे भाजीपाला असेल, कोबू असेल, मका असेल, आणि एका एरियाला टाकू नका. तुम्हाला लगेच लक्षात येईल की ज्याला तुम्ही टाकलंय त्याला कीड येणार, म्हणजे त्याची ताकद वाढली, तर कीड याचा काही संबंध नाही. त्याच्यानंतर हेल्थ चार्जर. हेल्थ चार्जर काय करतं, रोगराई येऊ देत नाही आणि DNA स्ट्रॉंग करतं. कोणता, DNA. हे लक्षात ठेवा. आता DNA फार वरची लेवल आहे. याचा फायदा असा आहे, तुम्ही जर हे रेग्युलर जर वापरलं ना, तुम्हाला सोयाबीनचं बी सुद्धा विकत आणायची गरज नाही, कपाशीचं बी सुद्धा विकत घ्यायची गरज नाही. दुसरं फक्त त्याला हेल्थ चार्जर भरपूर वापरायचं. तुम्ही जर 2 वर्ष जर तुमची जमीन जर सुपीक केली आणि 3ऱ्या वर्षापासून तुम्ही कपास जी तुम्ही बिया टाकाल त्याचं बियाणं तुम्ही घरच्या घरी तयार करा पहिल्यासारखं. त्याचा DNA काय होतो, स्ट्रॉंग. तुम्ही हा प्रयोग तुमच्या मकामध्ये करा, ज्वारीमध्ये करा, कशात पण करा, गव्हामध्ये करा. तुम्हाला विकतचं बियाणं, तुमचं बियाणं लोक घेऊन जाणार, टपोर एकदम 1 नंबर. म्हणजे तुमच्या मातीत ती ताकद आहे. आणि हे जे 4 आहे याने तुमच्या झाडाचं परिपूर्ण काय होतं, पोषण होतं. त्याची कमतरता पुढे शिल्लक राहत नाही. ते कृषी अमृतमध्ये मिक्स करायचं आणि तुमच्याकडे जर गो अमृत असेल तर ते पण मिक्स करायचं. आणि अशा प्रकारे हे मिक्स करून बेसल डोस टाकायचा कुठल्याही पिकाला, कुठल्याही पिकाला, चाऱ्याला सुद्धा. त्याच्यापासून तुमचं वैदिकचं पीक तयार होतं. त्याचा फायदा काय पहा. नंबर 1, रोगराई येत नाही. जर आली, नीट आहे, जर आली तर त्याचं कारण काय असू शकतं, जास्त पाणी भरणे. वैदिकला जास्त पाणी चालत, 50% पाणी कमी करायचं. बरं, तुमच्याकडे तुम्ही जर अजून दोष असेल, जर पाणी जर शारपड असेल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून त्याला अमृत जल वापरायचं. काय वापरायचं, अमृत जल. कसं वापरता येईल अमृत जल. अमृत जल वापरण्याची पद्धती अशी आहे,
की तुम्ही एक ड्रम घ्या, त्या ड्रम मध्ये पाणी होतं 200 लिटर आणि त्याच्यामध्ये अमृत जलचं पावडर टाका, 1 ग्रॅम टाका, 200 ग्रॅम टाकल्यानंतर 4 बोटावर एक नळ बसवायला ठेवा खाली आणि 72 तासानंतर 3 दिवसांनी तुम्ही अगोदर ते पाणी डवळून वगैरे व्यवस्थित घ्या, शांत ठेवा, वरून झाकण ठेवा कापडाचं वगैरे. 3 दिवसांनी त्या 4 बोटावर लावलेल्या नळातून वरनं सगळं पाणी काढून घ्या. जर तवंग आला असेल तवंग पहिला काढून घ्या, पाणी डवळू नका, शांत पाणी वरचं काढून घ्या आणि ते पाणी फवारणीसाठी, ड्रिंचिंग साठी म्हणजे आवळणी करण्यासाठी वापरा. सगळ्यांना माहिती पाणी आमचं काय झालंय, खराब झालंय. आणि आज आम्ही ज्यावेळेस सलाईन लावायला जातो त्यावेळेस सलाईनला कोणतं वापरतो, घरून पाणी देता तुम्ही तांबे भरतो, घरच्या बाटलीचं पाणी वापरतात, सलाईनला वापरलं तर काय होईल, येणारच नाही घरी ना. मित्रांनो एकदम बरोबर आहे तुमचं, रक्तात सोडायचंय ते पाणी. कसं लागतं, डिस्टिल वॉटर लागतं त्याला, ऊर्ध्वपातीत केलेलं पाणी लागतं, निर्जंतुक. मग आमच्या झाडाला कसं पाणी चालतं, मग ते म्हणूनच आमच्या झाडाची ही अवस्था आहे. म्हणून त्याला फवारणी करायची, अमृत जलचं पाणी वापरायचं. आता हे सगळं पाणी वापरायचं सांगितलं तुम्हाला मी, बेसल डोस टाकायचा आणि मग तुम्हाला काय म्हटलं, पहिला रोग येणार नाही, बरोबर आहे. आला तर अमृत जलचं पाणी वापरतो मी, तो कंट्रोल होईल. पाणी जी कंट्रोलमध्ये वापरा, जास्त पाणी वापरायची गरज नाही झाडाला. तुमच्याकडे भरपूर पाणी असेल दुसऱ्याला द्या, वाटेने द्या, पण तुमच्या घरी टाकू नका. नंबर 1. दुसरी गोष्ट काय होणार, तुमचं जे उत्पन्न आहे ते कमीत कमी 1.5 ते 2 पटीने वाढतं. काही पण असू द्या, कुठलंही पीक असू द्या, बरं नुसतं उत्पन्न वाढत नाही, त्याची क्वालिटी वाढते. त्याची क्वालिटी काय होती, वाढते. म्हणजे तुमची केळी जर समजा आज किती लांबी तिची, त्या केळीच्या लांबी, स्वतःची लांबी 1.5 पटीने वाढणार. ती केळी जेवढी गोड राहते ना, आज समस्या काय हो, क्वालिटी आली तर आणि क्वांटिटी आली तर इथं दोन्ही पण येतं. आणि एवढं होऊन तुमचं झाड एकदम तेलदार राहतं आणि माती सुपीक होती. 3-4 वर्ष तुम्ही जर सलग जर वैदिकनी शेती केली तर तुमचे पिकं आपोआप असेच तयार होतील. चालता खेळता हसता बोलता काही टेन्शन नाही. ते दिवस आपण परत आणू शकतो. त्यासाठी आम्हाला आमचा घराचा गो अमृतचा कारखाना सुरू करावा लागेल. दूध असो नाही तर नसो, मला गो अमृत साठी मिल्क चार्जर वापरायचे हे डोक्यात जर ठेवलं तर तुमची शेती पुन्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. वैदिकचा बेसल डोस जर केला आपण तर तुम्हाला पाहिजे तसे फुटवे येतात आणि विस्तार भयंकर वाढतो. वैदिकचा कुठलाही प्लॉट तुम्हाला असा सपोर्ट वाढलेला दिसणार नाही, तो राऊंडनी वाढणार. समजा केळी आहे तुमची, आज केळीमध्ये सगळीकडे गुच्छ होतो, त्याचे अंतर असतं 2 पानांमधलं, ते अंतर जेवढं वाढेल तेवढं तुमचा केळीचा घड काय होतो, सैल निघतो, सैल आणि मोकळा, बरोबर आहे की नाही. आणि जेवढा केळीचा डिस्टन्स वाढेल फणीमधलं तेवढ्या केळीची लांबी. हे साधं गणित आहे निसर्गाचा पण इंजिनिअरिंग प्लॅन असतो. तो प्लॅन जर तुम्हाला सक्सेसफुल करायचा असेल तुम्ही मातीमध्ये बेसल डोस काय करा, स्ट्रॉंग टाका. व्हायरस नाही आणि गुच्छ नाही, काहीच नाही, बिंदास, फक्त मातीला तृप्त करा. आता पण तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की दर भाजीपाल्यामध्ये दर 45 दिवसाला कमीत कमी बेसल डोस गेला पाहिजे. आणि फळबागांमध्ये 60 दिवसाला. तुमची केळी जर असेल, तुमचा जर खोडवा जर ठेवला त्याचं उत्पन्न किती येतो, सुरूपेक्षा कमी येतं. तुम्ही याच्याबरोबर करा, खोडव्याचं उत्पन्न त्याच्यापेक्षा 1.5 पट येणार. का बरं, उलट खोडव्याच्या मध्ये त्या झाडाचा विस्तार काय झालेला असतो, मोठा असतो. पण तुम्हाला कमी काय येतं, कारण केमिकलवर त्या झाडाची जी काही आजूबाजूची क्षमता आहे अन्नाची ती कमी झालेली असते. म्हणून एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला याच्यामध्ये धान्य आहे, भाजीपाला आहे, फळबागांसाठी कसं वापरलं पाहिजे त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे. RNPH चा एक फॉर्म्युला आहे. तो कसा आहे का, तुमचं धान्य पीक आहे, धान्य पिकाला तुम्ही जेवढ्या बॅगा टाकणार आहे ना तेवढ्या किलो RNPH टाकायचं. समजा किती बॅगा टाकल्या तुम्ही, 5, तर तुम्ही त्या चौघांची मिळून बेरीज किती आली पाहिजे, 5 किलो आली पाहिजे एवढं टाकायचं तेवढ्या. तुम्ही जर भाजीपाला केला तुम्ही 12,000 बॅगा टाकल्या तर 3-3 किलो 4 टाकल्या पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही जर बेसल डोस व्यवस्थित टाकला तर तुमचं पीक वाया जाणार नाही. JCBला तुम्ही जर ट्रॅक्टरवर डिझेल टाकलं तर चालू होईल का, होईल का नाही. याप्रमाणे तुम्ही जर वापर केला तर तुम्हाला शेतीमध्ये सोन्याचे दिवस आल्याशिवाय. पीक बदललं की रोगाची परिस्थिती बदलते, परंतु त्याचं कारण एकच आहे.
मला सांगा, गुजराती असला, मारवाडी असला, मराठी असला तर राग यायला कारण वेगळं लागत का? राग आणायची पद्धत वेगळी राहते. सगळ्यांचा राग सारखाच राहतो, भावना सगळ्यांच्या सारख्याची, सगळ्यांचं रक्त सेम गोष्ट आहे. पिकं किती पण बदलू द्या, त्याची जी गरज आहे ती सेम आहे. काय तुम्ही त्याला सुद्धा बेसल डोस टाकायचा. काही पण समस्या असू द्या, रोगावर काम करायचं नाही. मग तुम्ही असं मग काय कर, पहिलं बेसल डोस टाकायचं. जर तुमच्या बेसल डोस टाकूनही जर रोग येत असेल तर काय काय तपासायचं? पहिलं, माझं पाणी जास्त होतंय का? नंबर 2, बेसल डोस कमी पडलाय का? नंबर 3, माझ्याकडनं काही केमिकल वापरलं जातंय का? केमिकल जर वापरलं तुम्हाला आलेला रिझल्ट सुद्धा गायब होतो. आणि आपल्या लोकांना ती फार घाण सवय, प्रत्येकाचं ऐकायचं, याचं ऐकायचं, त्याचं ऐकायचं, त्याचं ऐकायचं, याचं ऐकायचं. तू काय कचरा पेटी का काय तुझं डोकं? ऐकावे जनाचे नाही, त्या गाढवावाल्यासारखी अवस्था होईल तुझी. आपल्याला डोळे दिले देवाने, आपल्याला बुद्धी दिली, त्याचा वापर करायचा. निरीक्षण करा शेतामध्ये, तुमचं झाड काय बोलतं ते पहा. सर आज झाड का बोलतं, जाऊन बसून तर पहा. मला सांगा, कोणाबरोबर जर दोस्ती करायची असेल तर पहिल्यांदा काय करावं लागतं? त्याच्या जाऊन बसा. मला सांगा, हे बसलेले इथं, मी यांच्या शेजारी जर खुर्ची टाकून बसलो, 1 तासभर बसलो आणि कुणीच नसले तर आम्ही दोघंच असलो, का हो कुठून झाली सुरुवात झाली की नाही? बरं, एवढं लागत नाही. परत दुसऱ्या दिवशी येऊन बसलो. तुम्ही जर एखाद्या माणसाला पुन्हा भेटले तर काय होतं? त्याच्याबरोबर आपोआप काय होती? जनावराजवळ जाऊन बसावं काय होती? पण मार्क जनावर असू द्या, ते काय होतं? प्रेमळ होतं. पीक पण तसंच, फक्त एवढंच का त्याच्या भाषा जरा वेगळी आहे. तुम्हाला थोडेसे डोळे वगैरे ठेवावे लागतील. स्पर्श हे जर शिकले तुम्ही, तुम्हाला मार्गदर्शकाची गरज नाही. युट्यूबवर आलेला व्हिडिओ गुरुवारी आणि रविवारी एक व्हिडिओ येत असतो, तो व्हिडिओ बघायचा. का बघायचा? तर ते व्हिडिओ म्हणजेच आपलं ज्ञान आहे, तेच आपली ज्ञानेश्वरी आहे. जर इथे जर म्हटलं कोणी चला दारू पिऊ, मटण खाऊ, तर लगेच पटकन तयार होते माणसं. त्याला जर म्हटलं ना चला जरा लोकांची सेवा करू, थोडस जरा पुण्य करू, लोक म्हणतात हे पुण्य करून कोणचं बरं झाले म्हणता की नाही? मग चांगल्या गोष्टीसाठी मेहनत करावी. तुमच्या वावरामध्ये तण करण्यासाठी काही करावं लागतं का? पण पीक तयार करण्यासाठी हे लक्षात ठेवा. तेव्हा केमिकल शेती करण्यासाठी काही करावं लागत नाही, पण एससीटी वैदिक शेती करण्यासाठी मेहनत करावी लागतील, प्रयत्न करावे लागतात. हे लक्षात ठेवा आयुष्य. आणि एकदा तुम्ही जर केले नाही तर प्रयत्न, तर तुमच्या मागे कितीतरी जणांचं भलं होत नाही. तेव्हा चांगले विचार पेरावे लागतात, वाईट विचार आपोआप येतात. मग तुम्ही ठरवा तुम्हाला स्वतःला कसं घडवायचंय. ठीक आहे, मग याप्रमाणे तुम्ही सर बेसल डोस चांगले द्या, तुम्हाला रोग कधीच येणार नाही. आणि लक्षात ठेवायचं, फळ कमी कधी पडतं? जेव्हा झाडाची खालून काय कमी पडते? ताकद. आमच्याकडं पद्धत काय माहिती का? काहीच करायचं नाही आणि जे मिळेल ते. मॅक्सिमम लोकांची टेंडन्सी काय? काहीच करायचं नाही आणि जे येईल ते आणि निसर्गाला रडत राहायचं. काय खरं आहे का? काय खरं आहे का? एक लक्षात ठेवा, जो जो प्रयत्न करतो ना त्याला यश आहे का नाही? म्हणून असं म्हटलेलं आहे, संघर्ष करने वाले जो चीजें पीछे छोड़ जाते हैं ना, वही चीजें संघर्ष न करने वाले लोगों को मिलती है. तुला गण पोरगी पसंत होती, पण तो पोरा झाला कलेक्टर गेला घेऊ. खरं खोटं आहे असं आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा ते करू शकतो, फक्त आमच्यामध्ये जिद्द पाहिजे. मित्रांनो, आपण सर्वजण शेती करू शकतो आणि मला एकच स्वप्न आहे की आपल्याला शेतकऱ्यांचं चित्र काय करायचंय? बदलायचंय. का शेतकरी जे असं दाखवलं जातो ना, दिन दुरुबला दरिद्री असा नाही. शेतकरी आनंदी असला पाहिजे, फ्रेश असला पाहिजे, सर टेन्शन मध्ये नाही बसला पाहिजे, रुबाबात बसला पाहिजे राजासारखा. कधी माहिती का? जो आपल्या मातीला सुपीक करेल तो शेतकरी राजासारखाच राहणार. हे लक्षात ठेवा. पाणी क्षारपड असेल तर 2 ठिकाणी पाणी येतं. एक झाडाच्या मुळातून वर जातं, बरोबर आहे, आणि दुसरं फवाऱ्यातून जातं. 2 मार्ग आहे झाडाला. आता फवाऱ्यातून देताना अमृतजल वापरायचं, संपलं. जमिनीतून देताना जर तुमचं गोअमृत असेल तर गोअमृतवर जर ते पाणी पडलं तर मुळाकडे जाताना ते फिल्टर होऊन जातं. आता शुद्धकरण म्हणजे गोअमृत काय करणार? गोअमृत म्हणजे आपण मिल्क चार्जर आणि वैदिकच्या चाराने तयार केलेलं शेण. ते जेव्हा त्याचा लेअर पडतो
त्यातून ज्यावेळेस ते पाणी जमिनीत जातं त्यातले क्षार उचलले जातात पूर्ण आणि ते क्षार झाडाला खत म्हणून काय येतात उपयोगाला. संपला विषय. ते जे पाणी आहे ते पाणी जेव्हा तुमच्या विहिरीत उतरेल 1-1.5 वर्षांनी तुमचं पूर्ण पाणी शुद्ध होऊन जाईल. तुमचं कुठलंही पाणी अशुद्ध राहणार नाही. क्षारपण पाणी पूर्ण बंद होऊन जाणार. याच्यामुळे ते फिल्टर होऊन येणार. तुम्ही जर कोरडवाहूला जर RNPH चा बेसल डोस टाकला तर तुमचं पीक पावसाच्या पाण्यावर येणार एकदम बिंदास, टेन्शन फ्री. रोग येणार नाही. कोरडवाहू जमिनीमध्ये रोग तर बिलकुल येणार नाही. क्वालिटी 1 नंबर येणार तुमची. का? त्याचं कारण आहे याची पाणी धरून ठेवायची क्षमता काय आहे? जास्ती आहे. बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती ज्या जमिनीमध्ये कसदार जमीन आहे तिला जास्त पाणी भरावं लागत. खरे खोट आहे? त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. जेवढा कोकण पट्टा आहे भात निघाल्यावर तिकडं जमिनीला काय पडतात? भेगा. तरी ते लोक काय पेरतात? हरभरा पेरता कधी मसूर पेरता ना. आणि त्या नुसत्या उन्हावर त्या खालच्या गारव्यावर त्यांचा हरभरा आणि काय येतं? मसूर येते. म्हणजे जा आता बघायला ही ताकद कशामुळे? त्यांच्या जमिनीमध्ये 2च पीक होतं ना वर्षभरात. त्यांची जमिनीचा कस उतरत म्हणून. आणि जे लोक केमिकल करतात त्यांच्याकडे दुसरं पीक यायचं काय झालं? बंद. कोरडवाहू पिकाला एकदम बिंदास करा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा. व्हायरस हा आजार आहे माणसाला पण होतो. कोरोना हा व्हायरस आहे. व्हायरस हा कशामुळे होतो पहिलं समजून घ्या. सूत्र समजून घ्या. सूत्र मग ते मग वांग्याला हो, कपाशीला हो, म्हणजे आणखी कुठल्या तुमच्या वालवडीला हो, कुठल्या वेलवर्गीय पिकाला होतो, कारल्याला होतो, बरोबर दोडक्याला होतो. तुम्हाला मी आयडिया सांगतो बा. व्हायरस होण्याचं कारण मिनरल डिफिशियन्सी. मिनरल डिफिशियन्सी म्हणजे काय? अन्नद्रव्यांची कमतरता. आता अन्नद्रव्यांचा बॅलन्स केमिकल मधून जर करायला गेलो तर फार अवघड आहे आणि निसर्गातून जर करून घ्यायचं तर फार सोपा आहे. मग व्हायरस साठी आता हे वांगे बघा. हा वांग्याचा प्लॉट वर्षभर चालू होता. किती? आणि 40 लाख रुपये गेले शेतकऱ्याचे. किती? कोणाचा विश्वास बसत नाही. ते काय बसायला. आता त्यांचा 20 गुंठ्यात प्लॉट आहे. किती? त्याचे आतापर्यंत 17 लाख रुपये झाले. अजून कमीत कमी ते म्हणले 12 लाख रुपये आरामशीर होते. आता तुम्हाला मी इथं रहस्य सांगतो का बरं व्हायरस येत नाही. आपल्याकडे का बरं येऊ शकत? असं आपल्याकडे त्याच्या पोटी पेक्षा जास्त होईल पण आपण असं करू शकत नाही. त्यांनी काय केलं पहा. इतर शेतकरी म्हणतात शक्य आहे का असं? आणि असं असतं का वर्षभर वांगे आणि 40 लाख सोडून द्या. पण शेतकरी हे नाही विचारत सर कशी काय आली सांगाव. त्यांनी हे पिकवण्यासाठी काय केलं सांगा हे कोणीच विचारित नाही. दर 25 दिवसाला 25,000चा बेसल डोस टाकतो तो एकरी. महिन्यातलं जी काही काय म्हणतात 2 दिवसातला इन्कम याला घालायचं आणि 28 दिवस आपला. विचार बघा विचार त्यांचं ठरलेलं आहे. 25 तारखे म्हणजे 20 तारखेला जोडणी करतात. मटेरियल आहे का 25 तारखे टाकणार म्हणजे टाकणार. तर काही अपील नाही. तिला माहित झालंय आपल्याला आणखीन 25 दिवसांनी खायला मिळणार. बरं असं सांगितलं तुम्ही काय म्हणजे पडलं का असं 40 लाख कष्ट पडत तुला. 40 लाखामध्ये महिन्याला 25,000 बेसट उतरला. 10 महिन्याचे किती झाले? अजून 2 झाला 12. 3 लाख झाले. 3 लाख खर्च करून 40 लाख जर पिकत असतील तर काय पाहिजे तुम्हाला अजून 1 एकरामध्ये? कशाला काय एकर शेती करता? हॅलो ही ताकद वैदिक मध्ये. तर मी परवीन आपले वडाळा तालुका खेडेगाव जिल्हा. मी सगळे पिकं केले सर शेतीमध्ये. बर शेवगा केला, भाजीची. काय अनुभव सांगा ना. ते म्हणजे इतकं भारी आहे. मला सर्वात पेक्षा अमृत जल जास्त आवडलं. म्हणजे मी अगोदर कपाशी पिकावाला जर फूटच्या अगोदर आणि वॉटर चार्जरची फवारणी करायचो ना बर तेव्हा ते रिझल्ट येत नव्हते. दिसत नव्हते. अमृत जलचा पाणी वरी फवारणी केली ते एकदम छान खतरनाक खतरनाक. म्हणजे पाणी खराब झाल्यामुळे रिझल्ट मिळत नाही हे लक्षात आलं. आणि आता मी एक प्रयोग केला सर तुम्ही तो व्हिडिओ मध्ये सांगितलं. ते अमृत जलच्या पाणीमध्ये टाकायचं. बर त्याच्यामध्ये सोयाला टाकायचं. बर आणि एनर्जी बुस्टर ते वांग्याचे तास होतं. ते वांगे बंद पडून गेले होते. त्याला ड्रिचिंग करी 2 वेळा. ते वांगे इतके वांगे निघाले. बंद पडले वांगे बंद पडले. त्याच्यामध्ये टाकले. म्हणजे गोअमृतचा रिझल्ट भेटला. अमृत जलचा भेटला. अमृत जल कमीत कमी 30 गुंठ्यामध्ये मी 5 पॅकेट वापरून टाकले. 30 गुंठ्यामध्ये 5 पॅकेट 600 ग्रॅमचे 600 ग्रॅम. म्हणजे 3,000 नुसतं तुम्ही हेच वापरलं. मी इतकं वैदिक वापरलेलं आहे. 2021 मध्ये मी 15 बिघाला वैदिक वापरले. तुम्हाला महाग नाही वाटत?
महाग वाटतंय पण याच्याशिवाय पर्याय नाही. कांद्याचा अनुभव असा आहे सर, ते कांदे 1 वर्ष माझ्या पत्राच्या शेणमध्ये तसे राहिले. बाकीचे कांदे जरा तिथे उभारताना वास येतात, कोण फुटायचे. किती वर्ष तुमचे कांदे? कमीत कमी 13 महिने. मी जेव्हा ऑफिसला 1 नंबर मीच फोन केला होता सर, वैदिकचे प्रोडक्ट केव्हा व्हेरी गुड. आता कुठले पीक आहे तुमच्याकडे? आता माझ्या जोडे कारले, धोडके, वांगे, मिरची. कसं काय क्वालिटी? एकदम भारी, एकच नंबर. टेस्ट कशी आहे? बारीक लोणी मिरची लावली, जी तोडून थकून गेलो. तुम्हाला हा जरा ऐकायला मिळेल, तो तोडून थकून गेलो. शेवग्यामध्ये मी माझा शेवगा बंद पडून गेला होता. मी 3.5 महिन्यामध्ये शेवगा चालू केला होता एसीटी वर. बंद पडलेला? हो, बंद पडलेला. म्हणजे पावसाळ्यामध्ये तू उभा होता, असं उभा होता, त्याला डायरेक्ट 50,000चा डोस भरला होता, डायरेक्ट 400 झाडांना. असा का फुटला ना तो शेवगा तोडून थकून गेला. एका लाईन मध्ये 4-5 कट्टी भरायचे डायरेक्ट. आणि दुसऱ्या वर्षी त्याला काहीच केलं नाही, भाव भेटला नाही, त्याचा नाम सोडून द्याय, तरी दुसऱ्या वर्षी त्याचा पिकला तो. बघा, अमृत जलचं पाणी पिण्यासाठी, जनावरांसाठी, कोणासाठी वापरायचं नाही. का नाही वापरायचं? कारण त्याच्यामध्ये आपण जे तंत्रज्ञान वापरतो ते रिव्हर्स तंत्रज्ञान वापरतो. रिव्हर्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे विष असतं ते विष मागे येतं रिव्हर्स. मग तुमच्या शरीरात जर विष असेल तर ते रक्त सुद्धा ओढू शकतं. म्हणून आपल्या शरीरामध्ये विष आहे आम्हाला माहिती आहे, म्हणून जनावराला किंवा माणसाला द्यायचं. तण जमिनीमध्ये तुमचं केमिकल उचलायला येतं. काय उचलायला येतं? जर तुम्ही केमिकल बंद केलं, कशाला? पिकांना, तर तणाचं प्रमाण कमी होतं. पण तुम्ही जर शेणखत चालू ठेवलं तरी पण येतं. का बरं? कारण शेणखताला पण आम्ही DAP युरिया वापरलेले. जर तुमच्याकडं पूर्णपणे वैदिकचा चारा आहे आणि वैदिकचं शेण आहे आणि तुम्ही केमिकल बिलकुल वापरत नाहीये, तुम्हाला 2-3 वर्षांनी तण शोधावं लागेल, येतच नाही. नंबर 1, जे आलंय त्याचं काय करायचं? बरोबर आहे ना? पहिली गोष्ट, बेसल जर तुम्ही वैदिकचा टाकला तर पहिल्याच वर्षी 50% तण काय होतं? कमी होतं. कारण वैदिक काय करतात? झाडाची ताकद वाढवतं. मग झाड त्या तणाला उचलायला काही शिल्लक ठेवतच. नंबर 1. इतर वेळेस काय होतं? तण पिकाबरोबर स्पर्धा करतं आणि वैदिक मुळे काय होतं की पीक तणाला स्पर्धा करतं, तणाला वसळून टाकतं. नंबर 1. दुसरी गोष्ट, जे थोडंफार तण असेल ते सांभाळून घ्या, म्हणजे हाताने उपटून घ्या. तण घातक कोणतं आहे? जो गाजर गवत आहे, काँग्रेस म्हणतो आपण त्याला, ते घातक आहे. त्याच्यानंतर दुसरं, एवढं घातक तण कुठलंच नाही. आणि मग तुम्ही हे घोळू वगैरे किंवा तुमचं जे लोळी असेल हे तर काय वैदिक मध्ये होतच नाही, ऑटोमॅटिक ते कमी होतं. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी, तुम्ही जर वैदिक 100% बेसल डोस दिला तर तुम्हाला निंदा पण करावं लागत नाही, जास्त गरजच पडत नाही. हे सगळ्यात मोठा फायदा आहे. भाऊराव धनीराम परदेशी, लहान टेकवाड, तालुका चाळीसगाव. मी 96 मध्ये 70 किलोचा केळीचं झाड काढलेलं आहे. ते पण 5 एकर मध्ये 1200 टारली कळ टाकलं. हो, आणि गावरानी गाईवरती ती शेती केलेली होती. बरोबर, जबरदस्त. म्हणजे ताकद किती? 70 किलो. हो, जी रासायनिक कोणी सुद्धा नाही. मुलांना 2 महिन्यापासून ह्या कामामध्ये आहे. मग याला मी सांगितलं की टमाट्याचे लावकण करतोय, मग याला रासायनिक टाकावं लागेल. तो नाही म्हणतो मग जास्त नको करू, एकच एकतर. म्हणजे 47 रोप लावलंय. तुमच्याकडे जमीन किती झाली? 20 बिघे. बर. अनुभव एकच वाटला की आजपर्यंत म्हणजे जवळजवळ मी 2016 पासून टमाट्याची लागवड करतोय, पण आजपर्यंत असा प्लॉट 25 दिवसाचा प्लॉट आजपर्यंत एक या पोझिशन मध्ये निरोगी. हो, त्याच्यानंतर त्याचं स्टंप वगैरे, फुटवे वगैरे, नाही तर एवढं रासायनिकवर एवढा खर्च करून आणि विरांग व्हरायटी जर कधी ज्यांनी शेतकऱ्यांनी लावलेली असेल तर कमीत कमी 1000 रुपयामागे 100 रुपये तरी व्हायला फिक्स आहे. मी वैदिकवर केलेलं आहे 47 रुपयामध्ये. आज मोजून फक्त 3 ते 4 रुपये. पूर्ण शेत जर हुडकं काढलं तरी तुम्हाला व्हायचं रोप नाही सापडणार. आणि ग्रोथ खतरनाक आहे. ग्रोथ म्हणजे मेन शेंडा कोणता आहे ते कळत नाही. आज एकही शेंडा कळत नाही नेमका. काय केलं काय तुम्ही? फक्त शेड्यूल बाय शेड्यूल चालवते, दुसरं काय टोटल 3 किलो म्हणजे 35 मिनिटं राहणे एका एकराचा पूर्ण डोस घेतलेला. मागच्या वर्षी मी संपूर्ण शेती वैदिकवर वांगे गेले होते. बर. तर आपलं वांगे करायचं उद्दिष्ट एकच होतं की आपल्याला एप्रिल महिन्यात वांगे लावायची होती. तर त्यावेळेस माझ्याकडे पाणी सगळ्यात कमी असतं
केमिकलचा जर बेसर डोस टाकला आपण तर हे पुढे वाट लागणार आहे, कारण हे आता दिवसेंदिवस पावसाळा लेट होतो. बरोबर आहे. आणि आपल्याला पण बाजार भाव पण भेटला पाहिजे, या हिशोबाने मग मी वैदिकवर करायचं ठरवलं. रेट मध्ये जर म्हटलं तर सगळ्यांचा माल चालू होण्याच्या अगोदर आपले पैसे होऊन गेले, म्हणजे ते 2 वर्षाचं येणार उत्पन्न आपल्याला 1 वर्षात येऊन घ्या. 2 वर्षात हा मग बरोबर आहे ना. मग ते जे आता आपल्याला 2 लाख झाले पाहिजे ते 4.5 लाख रुपये झाले. माझं नाव प्रदीप सुरेश महाजन, निंबोरा संभाजीनगर तालुका आहे. मग ते गायला आमची लांब कशी आली मीटिंगला ते मोबाईलवर ग्रुप आहे. बरं हा पण एवढं लांब कशी आली, कशी उत्साह गाय वाचली मुळे इतकं झालं सर. तुमच्या धन्यवाद. काय झालं होतं गायला? होय सर, काही खाऊ घातली सर. कोणती गाय आहे तुमच्याकडे? गावरान गाय सर. बर काय खाऊ घातलं तिला? तिला मिल्क चार्जर. नाही तिला पॉइझन कशामुळे झालं होतं? कैरीमुळे कपाशी खाऊ घातलं ते ओल बोललं होतं सर. त्याचं मोबाईल पॉइझन झालं. हा त्याला पॉइझन झालं. मग पहिले दवाखाना केला सर. 4-5 हजार विकतचे गेले. गायचं दूध उडून गेलं पूर्ण. ताजी जणलेली होती सर गाय. बरं. छोटं वासरू होतं तिच्या खाली. ते वासरू खराब झालं पूर्ण. बरं. मिरची चार्जर 2 पुढे खाऊ घातलं सर. आता गाय 2-2.5 लिटर दूध देते. वासरू परत रिकवर झाली. रिकवर एकदम. वासरू बी ओके. सर्वांचे खूप खूप आभार. जय सिटी वैदिक. जय सिटी वैदिक. थँक्यू.